जवळजवळ 1.5 वर्षांनी इथे आलो आहे. आता 1.5 वर्षापूर्वी मला असं आठवतं आहे, हरियाणा निवडणूक झाली होती आणि त्यानंतर मी इथे आलो होतो. आजचा विषय जो आहे माध्यमं आणि सद्य परिस्थिती, मला असं वाटतं की माध्यमं आणि सद्य परिस्थिती हा जो विषय आहे तो जर मला उलट्या पद्धतीने मी घेतो, सद्य परिस्थिती आणि माध्यम, ते अधिक समर्पक ठरेल असं मला वाटतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सतत मला लोक प्रश्न विचारतात, तुम्ही बोलता, रोज तुम्ही व्हिडिओ करता, या बोलण्याचा उपयोग काय होतो, प्रश्न लोकांचा असतो. आणि तो अतिशय योग्य प्रश्न आहे की या बोलण्याचा उपयोग काय होतो. परिस्थिती तर बिघडत चाललेली आहे, अधिकाधिक वाईट होते परिस्थिती. मी त्यांना इतकंच सांगतो की ज्यांच्याकडे म्हणून आवाज आहे आणि आत्मा आहे त्यांनी बोलत राहिलं पाहिजे, त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पहिला घाला जो पडलेला आहे तो या सत्यावरच पडलेला आहे. त्यामुळे आपली लढाई जी आहे ती सत्याच्या संरक्षणाची लढाई आहे. आपण फार मोठं काही करतो आहोत असं मला वाटत नाही. आपण एक मूलभूत कर्तव्य जे आहे नागरिक म्हणून आपलं, किंवा मी पत्रकार, व्यावसायिक म्हणून पत्रकार म्हणून ते करतो आहोत. आपणही बोलणं बंद केलं तर ही जी परिस्थिती आहे, जी 10-20% बरी परिस्थिती उरलेली आहे, तीही उरणार नाही हे लक्षात घ्या. आशा संपून जाईल. म्हणून ही जर आशा जिवंत ठेवायची असेल, मला माहिती आहे या देशातली लोकशाही अर्धमेली झालेली आहे. टाईम मॅगझिनने अलीकडेच जो लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे. मला प्रश्न हा पडतो नेहमी की टाईम मॅगझिनला कळतं आहे भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे, तिथे न्यूयॉर्क टाइम्सला कळतं आहे भारतात काय चाललेलं आहे, BBC-ला कळतं आहे भारतात काय चाललं आहे. गंमत म्हणजे आमच्या भारतीय माध्यमांना कळत नाही आहे. ही सगळ्यात दुर्दैवाची परिस्थिती आम्ही लक्षात घ्या. 10 वर्ष म्हणजे 2014 ते आजपर्यंत 11 वर्ष, खरं तर 11 वर्ष आपण बघतोय. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, पत्रकार म्हणून किंवा नागरिक म्हणून सुद्धा 2014 पूर्वीचं या देशातलं जे सरकार होतं ते आमच्या अपेक्षांप्रमाणे सरकार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे 2014पर्यंत आज जे भाजपचे लोक भेटतात मला, ते असं म्हणतात 2014पर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात, 2014 नंतर तुम्ही आमचे वाटत नाही, तुम्ही बदललात. म्हटलं मी बदललो नाही, तुम्ही बदललात, तुमच्या जागा बदलल्यात. तुम्ही विरोधी पक्षात होतात, तुम्ही सत्तेत गेलात. आणि आम्ही मीडिया, माध्यमं हा कायमचा विरोधी पक्ष आहे, ते काम आम्ही करतो आहे. 14 पूर्वी जे सरकार होतं, काँग्रेस असो किंवा कोणाचंही असो, त्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करत होतो. 14 नंतर जे सरकार आहे त्यावरही अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करावं अशी अपेक्षा आहे. वाईट गोष्ट ही की आमच्या हातातला अंकुशच कोणीतरी काढून घेत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले, माझी काही त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हती. माझी एवढीच अपेक्षा होती की जरी भारतीय जनता पक्ष हा माझ्या विचारांचा पक्ष नसला, मी ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे, जो माझा गांधी आंबेडकरांचा मार्ग आहे, तो मानणारं हे सरकार नाही आहे, हे मला मान्य आहे. पण तरीसुद्धा एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून, लोकशाहीवादी पत्रकार म्हणून मला हे मान्य होतं की माझ्या विरोधी विचारांचं सरकार आलं तरीसुद्धा मी घटनेतल्या चौकटीतच त्याच्यावर टीका करीन आणि ते सुद्धा घटनेच्या चौकटीतच काम करेल. संघर्षाचा मुद्दा कुठे आहे की तुम्ही घटनेची चौकटच मोडून टाकलीत, तुम्ही या देशाचा इतिहासच नष्ट करायला सुरुवात केलीच, तुम्ही जे सत्य आहे तेच नष्ट करायला सुरुवात केलीच, त्यावरच हल्ला केलात.
तुम्ही जे असत्य आहे ते सत्य म्हणून सांगायला लागलात आणि ज्या गोष्टी जर्मनीमध्ये हिटलरने केल्या, इटलीमध्ये मुसोलिनी केल्या, त्या तुम्ही लोकशाहीच्या आवरणाखाली करायला लागलात. लोकशाही जिवंत तेव्हाच असते मित्र, होय लक्षात घ्या, की जेव्हा लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो. आज आपली लोकशाही काय, रशियातली लोकशाही काय? लोकशाही आहे, नावाला का होईना, पण रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे. पुतीन निवडणुका घेतो, तिथे फक्त तोच निवडून येतो आणि जे विरोधक असतात त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं, ठार मारलं जातं. हे लक्षात घ्या. अजून आपण त्या स्टेजला पोचलो नाही आहे. आपण जर बोलायचं बंद केलं तर ती पायरीसुद्धा येईल, हे लक्षात घ्या. आपण का बोलतो, आपल्याला बोलायची का गरज आहे? रशिया होऊ नये म्हणून भारताचा, किंवा भारताचा तुर्कस्तान होऊ नये म्हणून आपल्याला बोललं पाहिजे, आपल्याला विरोध केला पाहिजे. अगदी आपण 1% असू, 2% असू, 10% असू, विरोध केला पाहिजे. हा विरोध अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची थोरवी, त्या मी सांगायला पाहिजे असं नाही, पण नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची लोकप्रियता शिगेला पोचलेली असताना संसदेमध्ये नेहरूंचे दोष दाखवणारी 2 माणसं होती. एक डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि दुसरे नाथ पै. दाखवत होते दोष, दाखवत होते. बोलणारे लोक होते, HV कामत होते, बोलत होते. त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. जे पाशवी बहुमत होतं ते काँग्रेसकडेच होतं, नेहरूंच्या सरकारकडे होतं. अगदी 62च्या निवडणुकीपर्यंत, म्हणजे 1952 ते 62 या सगळ्या निवडणुका, 52, 57, 62 3 निवडणुका काँग्रेसकडेच बहुमत होतं. पण विरोधी आवाज जिवंत होता, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला माध्यमांकडे मी येणार आहे. माध्यमांची तर खूपच वाईट परिस्थिती आहे. म्हणजे मला असं वाटतं गेली 10 वर्ष मी माध्यमात नाही आहे. तुमच्या लक्षात आलं आहे का? म्हणजे मी व्हिडिओ करतो, रोज यूट्यूबवर येतो, बरोबर आहे. लोकांना वाटतं हा अजून जिवंत आहे, चांगली गोष्ट आहे. मी लोकांना सांगतो जोपर्यंत माझे व्हिडिओ येतात ना तोपर्यंत मी ठीक आहे असं समजा. पण माझ्या असं लक्षात येतं आहे, कधीतरी मला हायसं वाटतं की 2014 नंतर, तुम्हाला माहिती आहे पूर्वी मी माझ्या भाषणातही सांगितलं आहे की 2014 नंतर मोदी सत्तेवर आले आणि आम्ही मेनस्ट्रीम पत्रकारितेतून बाहेर गेलो. आम्ही म्हणजे अनेक लोक, सिद्धार्थ वरदराजन गेले, हिंदूचे संपादक होते, अनेक लोक देशामध्ये. पहिल्यांदा मोदींनी जो बळी घेतला तो आमच्या नेटवर्कचा घेतला. IBN लोकमत हे आमचं चॅनल होतं, पण TV 18 CNBC TV 18 हे आमचं नेटवर्क होतं आणि देशातलं सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया हा देशातला सगळ्यात जुना पेपर होता, पण ह्या पेपरकडे सुद्धा टेलिव्हिजनची पॉवर नव्हती. ते या CNBC TV 18 कडे होते. कारण CNBC सारखं चॅनल, आवाजसारखं चॅनल जे बिझनेसशी संबंधित आहे, CNN IBN 7 IBN लोकमत, ही सगळी चॅनलची पॉवर या नेटवर्ककडे होती. 2014ला नरेंद्र मोदी हा हुशार माणूस आहे, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. हिटलरही हुशार होता, मुसोलिनी हुशार होता, हे बेसिक आपल्याला मान्य करायला पाहिजे. दोघंही लोकप्रिय होते, लक्षात घ्या. आपण चूक करता कामा नये. सुरुवातीच्या काळात हिटलरही लोकप्रिय होता, मुसोलिनीही लोकप्रिय होता. त्याचा शेवट लोकांनी उलटा लटकवून झाला ती गोष्ट वेगळी, किंवा हिटलरचा शेवट आत्महत्येत झाला ही गोष्ट वेगळी. तर मोदीही लोकप्रिय होते या देशामध्ये. पण मोदींनी एक गोष्ट केली. आज सगळे बोलतात. मोदींनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली की हे जे देशातलं सगळ्यात प्रभावी टेलिव्हिजन नेटवर्क आहे ते त्यांनी आपल्या मित्राला विकत घ्यायला लावलं. आमचे चेअरमन होते राघव बेहल. 3000 कोटी रुपये कर्ज होतं. हे कर्ज अंबानीने टेक ओव्हर केलं. त्याबरोबर काही शेअर्स टेक ओव्हर केले. जेव्हा अंबानीकडे शेअर्स गेले तेव्हा आमच्या मनात निवडणुकीआधी, मार्च 2014ला मला वाटतं निवडणुका झाल्या, त्याआधी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. जर अंबानीने काही शेअर्स घेतलेले आहेत तर तो काही शेअर्सवर तर गप्प बसणार नाही, तो कधीतरी मेजॉरिटी शेअर होल्डर होणार.
सगळा तो ताबा घेणार या चॅनलचा. आणि निवडणुकीनंतर हेच झालं. इकडे नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली आणि तिकडे अंबानींनी नेटवर्क 18 हे अख्खा चॅनलचा ग्रुप हा त्यांनी हस्तगत केला. हे लक्षात घ्या पूर्णपणे. म्हणजे ते जे काय कर्ज होतं 3000 कोटीचं वगैरे मालकाचं कर्ज टेक ओव्हर केलं त्यांनी, मालकाला पैसे दिले. तिकडे विचारांचा काय भाग नसतो ना. जिथे पैसे असतात, पैशाचे व्यवहार चालतात, तिथे तू समाजवादी आहेस, तू कम्युनिस्ट आहेस, तू भांडवलदार आहेस, याचा काही संबंध नसतो. पैसा हाच विचार असतो. तर एक लक्षात घ्या, तेव्हा लोकांनी म्हटलं होतं नाही राघव बहेलना कर्ज होतं, कर्जबाजारी झाले होते, ते कर्ज अंबानीने टेक ओव्हर केलं. नाही, ही एक मोदींची पहिली टेस्ट होती. हे लक्षात घ्या. देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क अंबानींनी टेक ओव्हर केलं आणि तिथे हिंदूमध्ये सिद्धार्थ वरदराजांना निवडणुकीआधीच मोदींच्या सभेचा फोटो पहिल्या पानावर छापला नाही म्हणून राजीनामा द्यायला लागला होता. बाहेर हिंदूसारख्या वृत्तपत्रामध्ये राजीनामा द्यावा लागला होता. हे निवडणुकीआधी. इथे तर अख्खच्या अख्खं नेटवर्क टेक ओव्हर केलं. तेव्हा लोक म्हणाले नाही हे नेहमी होणार नाही, असंच आहे वगैरे. एक तर तुम्ही शरण या. मेसेज काय होता नरेंद्र मोदी आणि अंबानी युतीचा? तुम्ही शरण या. शरण नाही आलात तर आम्ही तुम्हाला खिशात टाकू. अर्थसत्तेच्या जोरावर. अर्थसत्ताही तुम्हाला नसेल तर ईडी CBI वगैरे आहे. हा मेसेज होता 2014 साली पहिला. त्यानंतर पुढे काय झालं या देशात बघा. मी येतो हळूहळू. जेव्हा NDTV अडानीने टेक ओव्हर केलं, नेटवर्क 18 अंबानीने टेक ओव्हर केलं, NDTV अडानीने टेक ओव्हर केलं. जे आपल्या गैरसोयीचं आहे, NDTV उभा राहत होता. NDTV प्रणव रायच्या काळामध्ये त्याला काहीतरी एक विचारांचं अधिष्ठान होतं, तत्वांचं अधिष्ठान होतं. आपल्याला पटणारं असेल नसेल पण होतं ते अधिष्ठान. जे तत्वांच्या आधारे, विचारांच्या आधारे, पत्रकारितेशी असलेल्या बांधिलकीच्या आधारे आपल्याला विरोध करतायत त्या सगळ्यांना संपवून टाका. हे 14 साली सुरू झालेलं जे कॅम्पेन होतं नरेंद्र मोदी आणि उद्योगपतींच्या अलायन्सचं, म्हणजे अंबानी आणि नरेंद्र मोदी, ते अडानींनी पुढे चालवलं. NDTV टेक ओव्हर केला. मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी, या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र, बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे. मित्र, या सगळ्याकडे मी येणार आहे. मी तुम्हाला फक्त एक पार्श्वभूमी सांगितली. काय पार्श्वभूमी? आणि हे गेली 10-11 वर्ष चाललेलं आहे. गेली 10-11 वर्ष. आज रवीश कुमार यूट्यूबवर आहे. अनेक पत्रकार जे पूर्वी होते मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते यूट्यूबवर आहेत. मी सुद्धा यूट्यूबवर आहे. यूट्यूबवर आमचे व्हिडिओ का बघितले जात आहेत? का बघितले जात आहेत? एकमेव कारण हे आहे की तो जो मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामधून सत्याची गळचेपी होते असं लोकांना वाटते. रवीश कुमार तर हिंदीत करतो. माझ्या चॅनलला 1 लाख प्रेक्षक जर रोज लाभत असतील तर रवीश कुमारच्या व्हिडिओला रोज 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षकगण लाभतो. एवढी त्याची लोकप्रियता आहे. रवीश कुमार NDTVत असताना जे काम करत होता ते आज NDTV करत नाही. म्हणून लोक रवीश कुमारच्या व्हिडिओ चॅनलकडे येतात. तो जरी दिवसातून 1 किंवा 2 व्हिडिओ करत असला तरी ते बघतात. यूट्यूब अचानक का पॉप्युलर झालं? कारण आज लोकांना हे वाटतंय की आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्हाला भास्कर संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. मग आम्ही यूट्यूबकडे जाऊ जिथे निदान काही विश्वासार्ह पत्रकार आहेत जे सत्य सांगण्याचं काम करतील. मित्र हो, ही सगळी अवस्था या देशामध्ये गेली 10 वर्ष आहे. मला सगळ्यात चिंतेची गोष्ट जी तुम्हाला सांगतो, आणि आपण काही करत नाही आहोत, मला सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट आहे
म्हणजे मी खरंच सांगतो, मला लोक म्हणतात तुम्हाला काय नेपाळप्रमाणे व्हावं असं वाटतं का? मला नाही वाटत आपल्या देशात नेपाळप्रमाणे व्हावं असं. कोणतंही हिंसक आंदोलन व्हावं असं वाटत नाही मला. बांगलादेशप्रमाणे व्हावं असं वाटत नाही आणि होणारही नाही आपल्या देशामध्ये. पण निदान लोकशाही स्वरूपातलं एक बंड, एक उठाव या देशात का होत नाही आहे, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला रोज छळणारा हा प्रश्न आहे. लोक उठून उभे का राहत नाही आहेत? लोक जे कायद्याने गैर आहे, त्या विरोधात आवाज का उठवत नाही आहेत? लोक मूक झाले आहेत का? लोक घाबरलेले आहेत का? लोक फक्त निवडणुकीमध्ये मतं देणं एवढंच आपलं काम मानतायत का? माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर लोहियांच्या एक वाक्याला खूप महत्त्व आहे आणि मी दरवेळेला ते सांगतो, आजही तुम्हाला सांगतो. जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती. जिवंत माणसं 5 वर्ष वाट बघत नाहीत. 5 वर्षात आपलं सरकार काय करतं, ते कायद्याप्रमाणे वागतं का, ते लोकशाहीप्रमाणे वागतं का, ते घटनेच्या चौकटीमध्ये कारभार करतं का, यावर जागरूक नागरिक लक्ष ठेवतात. आणि माझ्या मते हा जागरूक नागरिक जो आहे तो एक तर भ्रमात आहे, तो झोपलेला आहे किंवा तो घाबरलेला आहे असं म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे. मला तुमच्यासमोर एक गंभीर गोष्ट मांडायची आज. पुढे अनेक विषय येतील, पण आज पहिली गंभीर गोष्ट मला मांडायची आहे की 1952 पासून आजपर्यंत निवडणूक आयोगाची स्थापना 1952ला झाली आणि 1952च्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक आयोगाने काम केलं, तेव्हा त्यांची खूप स्तुती झाली होती. 1952 पासून आजपर्यंत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हरियाणाच्या निवडणुकीपर्यंत गेल्या दीड वर्षापर्यंत आपण निवडणूक आयोग या संस्थेवर विश्वास ठेवत होतो, किंबहुना आंधळा विश्वास ठेवत होतो. निवडणूक आयोग करप्ट होणार नाही, निवडणूक आयोग भ्रष्ट होणार नाही, इथले अधिकारी निदान लोकशाहीचं संरक्षण करतील, घटनेप्रमाणे वागतील, अशी आपली अपेक्षा होती. तुमच्या हे लक्षात आलं आहे का की 1952 पासून आजपर्यंत निवडणूक आयोगावर आरोप झाले होते, नाही असं नाही. EVM संदर्भात आरोप झाले, पक्षपाताचे आरोप झाले. काँग्रेसच्या सरकारने जेव्हा नवीन चावलांना निवडणूक आयुक्त नेमलं तेव्हा हा काँग्रेसचा माणूस आहे असे आरोप झाले. पण नवीन चावलांनी सूत्र घेतल्यानंतर जे काम केलं त्यामध्ये हे आरोप विरून गेले, हे लक्षात घ्या. 1952 पासून आजपर्यंत मला दुःख या गोष्टीचं होतं की या देशातल्या जनतेला याची जाणीव का नाही आहे. 1952 ते 2025 पर्यंत निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप कधी झाला नव्हता. गुन्हेगारी स्वरूपाचं कारस्थान तुम्ही करताय असा आरोप कधी झाला नव्हता. आणि हा आरोप जवळजवळ सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. निवडणूक आयोग म्हणजे मी तुम्हाला सांगतो, टाइम मॅगझिनने जे म्हटलं लोकशाहीचं अंधार युग आहे, माझं तर म्हणणं या देशातली लोकशाही ही ICU मध्ये आहे, अर्धमेली झालेली आहे. ताबडतोब तिच्यासाठी आपण नागरिकांनी काही नाही केलं तर ही लोकशाही मरणारच आहे. कारण नागरिकांच्या सहभागानेच लोकशाही जिवंत राहते, हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप हा पहिल्यांदा होतोय आणि एरवी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. EVMवर पण आरोप झाले. EVM विषयी अजूनही संशय आहे. अनेक तज्ज्ञ सांगतात संशय आहे, अमुक आहे, तमुक आहे. तरीसुद्धा आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला होता, जरी त्याविषयी संशय होता तरीसुद्धा. पण मी तुम्हाला हे गंभीरपणे अशासाठी सांगतोय की राहुल गांधींनी 7 ऑगस्टपासून ज्या पत्रकार परिषदा 3 घेतल्या, 7 ऑगस्ट, 18 सप्टेंबर आणि परवा 5 नोव्हेंबर, 3 पत्रकार परिषदा घेतल्या, या तुम्ही बारकाईने बघितल्या आहेत का? तुम्ही राहुल गांधीचे समर्थक असा नसा, तुम्ही त्यांचे विरोधक असा, तुम्हाला राहुल गांधी आवडत असतील नसतील, पण एक माणूस काहीतरी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यासमोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी न केलेलं एक प्रेझेंटेशन करतोय. भारतातल्या कोणत्या राजकीय नेत्यांनी असं प्रेझेंटेशन केलं आहे? मी काय राहुल गांधींचा
चाहता नाही. राहुल गांधींवर मी टीका केलेली आहे. घराणेशाहीला माझा पूर्वीपासून विरोध आहे, तुमच्या सगळ्यांचा असेल तसा किंवा तुमच्यापैकी बहुसंख्यांचा असेल तसा. पण राहुल गांधी जे सांगत होते ते खूप गंभीरपणे या देशाने घ्यायची गरज होती आहे आणि हा देश गंभीरपणे घेत नाही आहे. मला आज तुम्हाला सांगायचं आहे, लोकशाही आपली ICUमध्ये आहे. ती किती दिवस जगणार आहे हे या सगळ्या प्रकरणावरून ठरेल, हे लक्षात घ्या. जोपर्यंत नागरिक हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत या प्रकरणात काही होणार नाही. मी तुम्हाला 3 पत्रकार परिषदेची उदाहरणं देतो. 7 ऑगस्ट, 18 सप्टेंबर आणि 5 नोव्हेंबर. 7 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप केला नव्हता. फक्त ते एवढंच सांगत होते, बंगलोरमध्ये महादेवपुरा नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे मतदार यादीत काही घोळ झालेला आहे. मतदार यादीत घोळ झालेला आहे. काय घोळ आहे? इथे 1 लाख बोगस मतदार आहेत. 1 लाख. काही जणांची नावं चुकीची आहेत, काही जणांचे पत्ते चुकीचे आहेत, काही जण डुप्लिकेट आहेत, ट्रिप्लिकेट आहेत, दुबार तिबार असे आहेत. काही जणांचे एका घराच्या पत्त्यावर 200 200 300 300 मतदार आहेत. एवढंच सांगत होते. बरोबर आहे. पहिली पायरी तुमच्या निवडणूक याद्या स्वच्छ नाही आहेत. ज्या विश्वासाच्या आधारे इतकी वर्ष आम्ही मतदान करत होतो त्या निवडणूक याद्या स्वच्छ नाही आहेत. लक्षात घ्या, एखाद्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, त्या बँकेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली तर आपलं काय होईल? कष्टाने कमवलेला पैसा या बँकेमध्ये आम्ही ठेवतो, या बँकेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झालेली आहे, आपली झोप हराम होईल. मित्र, ही आपली बँकच आहे. निवडणूक आयोग ही आपल्या लोकशाहीची बँकच आहे, हे लक्षात घ्या. तुमची मतदार यादी सदोष आहे आणि त्याच्यावर निवडणूक आयोगाचा रिस्पॉन्स काय असायला हवा? जर तुमचं मन स्वच्छ असेल, माझा असा 100% मत झालेला आहे की निवडणूक आयोग आपला काय आता स्वच्छ वगैरे राहिलेलं नाही. घटनात्मक पदं वगैरे ती असली तरीसुद्धा ती कलंकित झालेली आहे, असं माझं मत झालेलं आहे. हे मत आत्तापर्यंत मी स्वतःला समजावत होतो की असं नाही आहे, काहीतरी थोडं शिल्लक असेल. पण आता निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे असं माझं मत आहे. याचं कारण तुम्ही जेव्हा मतदार यादी सदोष आहे असं म्हणता तेव्हा निवडणूक आयोगाचा प्रतिसाद काय पाहिजे? ठीक आहे बाबा, आम्ही मतदार यादी शुद्ध करतो, त्याच्यातले दोष दुरुस्त करतो. देशमुख सर कलेक्टर वगैरे राहिलेले आहेत, सरकारी सेवेत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना तुम्ही विचारू शकता. हा रिस्पॉन्स असायला हवा. तो काही रिस्पॉन्स नव्हता. हे सांगतायत राहुल गांधींना, तुम्ही शपथपत्र द्या, तुम्ही ॲफिडेव्हिट करा. बघा, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. हिंमत बघा. तुम्ही घटनात्मक पदावर बसलात म्हणजे तुम्ही वाटेल तसे वागू शकत नाही ना, बेगुमानपणे वागू शकत नाही. बोलणारा माणूस कोण आहे? बोलणारा माणूस किरकोळ नाही आहे. बोलणारा माणूस या देशातला राहुल गांधी आहेत विसरा, विरोधी पक्ष नेता आहे. लोकशाहीमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला प्रतिष्ठा ही पंतप्रधानांना एवढीच आहे. त्याला सुविधाही पंतप्रधानांच्याच मिळतात, हे लक्षात घ्या. त्याचं काम जरी वेगळं असलं तर. तेव्हा विरोधी पक्ष नेता जर आरोप करतो आहे तर ते गांभीर्याने घेण्याऐवजी घटनात्मक पदावरचा माणूस जर म्हणतो आहे की आम्हाला याबाबत काहीच बोलायचं नाही, आणि नंतर खूप दिवसांनी, माझ्या मते जवळजवळ 10-12 दिवसांनी 17 ऑगस्टला त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काहीही सांगितलं, आम्ही फुटेज का देत नाही वगैरे. खरं तर लक्षात घ्या, CCTV फुटेज स्टोअर करण्याचा नियम जुना होता, आत्ता तो बदलण्यात आला आहे. आत्ता निवडणूक आयोगाने घाईघाईत तो बदललेला आहे. माझा मुद्दा असा आहे, हरियाणाच्या निवडणुकीनंतरच हा नियम का बदलला गेला? का त्याच्या आधी गेला? आत्ताच का बदलला? 45 दिवसच ठेवायचं, कारण 45 दिवसात तुम्ही जाऊ शकता कोर्टामध्ये म्हणून. हा नियम का बदलला? तुम्ही म्हणता नाही नाही
प्रायव्हसी धोक्यात आली, महिलांची प्रायव्हसी धोक्यात येईल. अरे त्या महिलांचे फोटो दाखवताना तुम्ही मतदान करताना प्रायव्हसी काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे प्रायव्हसी? सिक्रेसी कशाबद्दल आहे? तुम्ही दिलेल्या मताबद्दल आहे. जोपर्यंत ते लोकांना दिसत नाही की आम्ही कुणाला मत दिलं, गुप्त मतदान आहे ना, ते मतदान आहे, हे सिक्रेट मतदान आहे, हे गुप्त मतदान आहे. तिथे प्रायव्हसी काय आहे? मतदान करणारा माणूस तर दिसतोय. त्यामुळे वाटेल ती उत्तरं त्यांनी दिली. मी हे अशासाठी सांगतोय तुम्हाला, ही पहिली पत्रकार परिषद. खूप सविस्तर बोलू शकतो पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. दुसरी पत्रकार परिषद बघा. पहिल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दोष दाखवले या सगळ्या यादीतले 1 लाख मतं बोगस. दुसऱ्या पत्रकार परिषदेत 18 ऑगस्टला झालेल्या, त्यांनी हे कसं केलं जातं, डिलिशन्स कशी केली जातात हे दाखवलं. आणि त्यांनी असं सांगितलं, आलन नावाचा मतदारसंघ आहे कर्नाटकातला, तो घेतला, आणि राजुरा मतदारसंघ महाराष्ट्रातला, 2 मतदारसंघाची त्यांनी उदाहरण दिली. आलनमध्ये डिलिशन्स केली होती आणि राजुरा मतदारसंघात बोगस ॲडिशन्स केल्या होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे? ही डिलिशन्स कशी केली? एक एक पायरीवर गेले ते राहुल गांधी. ही डिलिशन्स मोबाईल ॲपचा वापर करून गेली. इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे अर्ज करावा लागतो. फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 6 हे सगळे आहेत, त्याप्रमाणे अर्ज करावा लागतो. तुम्ही मोबाईल ॲपचा वापर करून डिलिशन्स केलीत हे त्यांनी दाखवून केलं. आता ह्याचा तपास झाला पाहिजे. कर्नाटक SIT करते, त्यामध्ये काही लोकांना त्यांनी अटक केलेली आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे. मीडिया या बातम्या देत नाही आहे, हे लक्षात घ्या. मी मीडियाच्या रोलकडे येणार आहे याच्यामध्ये. तर दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही डिलिशन्स कशी सेंट्रलाइज कारस्थानाने केली हे दाखवणारी होती, हे लक्षात घ्या. आणि तिसरी पत्रकार परिषद परवा त्यांनी उघडपणे दाखवलं की कशा प्रकारे हरियाणाची निवडणूक ही चोरली गेली. आणि मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधी पुढे काय करणार मला माहीत नाही. माझा काय त्यांचा निकटचा संपर्क किंवा ते काय माझे निकटवर्तीय वगैरे नाहीत. पण ह्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातली निवडणूकसुद्धा 100% चोरली गेलेली आहे. 100% चोरली गेलेली आहे. मी पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा निवडणूक निकाल लागला तेव्हा आमच्या मनात प्रश्न होता, अरे चमत्कार झाला काय की घोटाळा झाला? तर दुसरी गोष्ट बरोबर आहे, घोटाळाच झालेला आहे या निवडणुकीमध्ये. 5 महिन्यात तुम्ही 40 लाखावर मतदार ॲड करता. 5 महिन्यात 40 लाखावर मतदार. त्यानंतर शेवटच्या तासामध्ये 76 लाखाहून अधिक मतदार होतं. याची समाधानकारक उत्तरं निवडणूक आयोगाने दिलेली नाहीत. इथला निवडणूक आयोग केंद्राकडे बोट दाखवतो, केंद्रीय निवडणूक आयोग काहीच बोलत नाही. त्यांनी ही पॉलिसी घेतलेली आहे, कोणत्याच आरोपाला उत्तर द्यायचं नाही. परवासुद्धा 5 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेनंतर तुम्ही बघितलं, मी काय पुन्हा हे सगळं रिपीट करण्याची गरज नाही. ब्राझिलियन मॉडेलचा 20 वेळा फोटो होता. त्यांची उत्तरं काय आणि यांच्याबरोबर असलेल्या गोदी मीडियाची उत्तर. ती ब्राझिलियन मॉडेल 22 वेळा असली तरी ती काय मतदान करू शकत नाही ना 22 वेळा. मला इतका म्हणजे वाचूनच इतका संताप येतो. अरे तुम्हाला कॉमन सेन्स नावाची काही गोष्ट आहे की नाही? 22 वेळा एका ब्राझिलियन मॉडेलचे फोटो जर तुमच्या मतदार यादीमध्ये येतात तर याचा अर्थ त्या मॉडेलनी किंवा त्याच्या नावानी एकदा मतदान 2दा मतदान करायची नाही आहे. त्या नावावर कोणीतरी 22 वेळा मतदान करू शकतं, हे लक्षात घ्या. ती मतदान करायला इकडे येणारच नाही, ती ब्राझिलियन मॉडेल आहे. पण तिच्या नावावर कोणीतरी मतदान करू शकतं. एका बाईचा फोटो हरजित सिंग हा जर 200हून अधिक वेळा त्या मतदार यादीमध्ये आहे तर तिच्या नावावर कोणीतरी मतदान केलेलं आहे. महाराष्ट्रात जे 40 लाख मतदार ॲड झाले 5 महिन्यात, निवडणूक आयोगाने आजपर्यंत आम्हाला सांगितलं ते कसे ॲड झाले. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. तू वाचनात आहे की नाही मला माहीत नाही. न्यूज लॉन्ड्री नावाची एक अतिशय चांगली अशी वेबसाईट, वेब पोर्टल आहे ते न्यूज लॉन्ड्री. तुम्ही किती लोक बघता मला माहीत नाही, पण खूप चांगले पत्रकार तिथे काम करतात. या न्यूज लॉन्ड्रीने देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूर मतदारसंघावर एक बातमी केली. तिथे जाऊन तिथेही मतदार वाढले. किती मतदार वाढले? दर दिवसाला 162 मतदार वाढले. बघा,
162 मतदार म्हणजे लाईन तर लागायला पाहिजे ना. आम्हाला घ्या मतदार यादीमध्ये, आमची नावं नोंदवा. तिथे जाऊन BLO, कळलं का, BLO हा सरकारी माणूस आहे, बरोबर आहे सर. BLO ब्लॉक लेवल ऑफिसर. त्या BLOनं जाऊन या रिपोर्टरने विचारलं, एवढे मतदार वाढले, BLOची जबाबदारी आहे की आपला प्रतिनिधी पाठवून किंवा तो स्वतः जाऊन त्यांनी व्हेरीफाय करायला पाहिजे, तुम्ही व्हेरीफाय केलं का. ते म्हणाले नाही, वरतून आम्हाला ऑर्डर आल्या म्हणून आम्ही हे मतदार ॲड करून घेतले. बघा काय चाललंय या देशामध्ये. दिवसा डवळ्या फ्रॉड चाललेला आहे. म्हणजे जमिनी वगैरे खाल्ल्या जातात तिकडे तर मी येतच नाही अजून, ते तर सोडूनच द्या. उघड उघड जमीन मी आता रोज बघतो, माझं घर कोणी खाल्लेलं नाही ना. नाही गंभीर आहे हो, लक्षात घ्या. एक दिवस आपल्या घरावर सुद्धा. मला सांगा काय बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, बरोबर आहे. अरे थोडासा विषयांतर आहे पण तरी गंमत आहे का. बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नावाचं सरकारी खातं आहे. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. परवा जो घोळ झाला ना पुण्यातला कुप्रसिद्ध काय जे म्हणा, 40 एकर जमिनीचा कोरेगाव पार्कमधल्या, ही जमीन 1973 पासून बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या सरकारी खात्याच्या ताब्यात आहे. हे केंद्र सरकारचं खातं आहे. 1973 साली महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी 15 वर्षाचा करार केला, म्हणजे 1988 पर्यंत भाडे तत्वानी त्याला दिली. तिथे बोटॅनिकल गार्डन आहे. एका रिपोर्टरने तिथे जाऊन बघितलं, बोटॅनिकल गार्डन आहे. 1988 साली महाराष्ट्र सरकारने या केंद्र सरकारच्या संस्थेची 50 वर्षाचा करार केला. 50 वर्षाचा म्हणजे तो 2038 पर्यंत लागू आहे. तेव्हा केंद्र सरकारच्या खात्याच्या ताब्यात असलेली बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ही जमीन कोणीतरी विकतं, कोणीतरी विकत घेतं, कोणीतरी पॉवर ऑफ अटर्नी करतं आणि पॉवर ऑफ अटर्नी करणारे देशाबाहेर पळून जातात. गंमतच चाललेली आहे देशामध्ये. म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय, केवळ निवडणूक आयोग असं नाही, आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत. अरे उद्या आमच्या घराची पॉवर ऑफ अटर्नी कोणीतरी करेल ना, आणि उद्यापासून आम्हाला सांगतील तुमचं घर तुमच्याकडे नाही, ते अमुक माणसाने 200 कोटीला किंवा 100 कोटीला का 10 कोटीला विकत घेतलेलं आहे. ही फसवणुकीची पातळी आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल हे निवडणूक आयोगाबाबत होतं आहे, हे कुठच्या तरी जमिनीबाबत होतं आहे 40 एकर, हे आपल्याबाबत होणार नाही, तर असं नाही. एक दिवस असा येईल आपल्या घरावरही हे हक्क सांगतील आणि आपल्या बँकेतले पैसे सुद्धा काढले जातील. हे लक्षात घ्या. फसवणुकीची पातळी वाढत जाऊन काय होणार आहे. मुद्दा माझा असा आहे की राहुल गांधींनी परवा 3ऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलं की कशा प्रकारे हरियाणाची निवडणूक पळवली गेली. 22,000 मतांचा फरक होता. कितीतरी लाख मतं, 21 लाख कितीतरी मतं ही बोगस होती. कशा प्रकारे पळवली गेली हे दाखवून दिलं. त्यावर निवडणूक आयोगाचा प्रतिसाद काय, का तुम्ही कोर्टात जा, कारण यांना माहिती आहे कोर्टात गेल्यावर काही होणार नाही. मी तुम्हाला आज एक गंभीर विधान सांगतो. या देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही मित्र. अपवादात्मक विश्वास ठेवा. अभय ओकांसारखा एखादा न्यायमूर्ती जो सत्य बोलतो, हेमंत गोखलेसारखा एखादा न्यायमूर्ती जो सत्य बोलतो. पण या देशातली अर्ध्याहून अधिक न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या मुठीमध्ये गेलेली आहे. आणि गेल्या 10 वर्षात जे न्यायमूर्ती इथे नेमण्यात आलेले आहेत, यापैकी अनेक न्यायमूर्ती हे हिंदुत्ववादी विचारांनी पछाडलेले आहेत. त्यांच्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा करू नका. जसे निवडणूक आयोगाचे आयुक्त हे पूर्वी अमित शहांकडे अधिकारी होते, हे जे ज्ञानेंद्र कुमार पांडे जे आहेत ते अमित शहांकडे अधिकारी होते. अमित शहांची सेवा त्यांनी केलेली आहे, तीच त्यांनी निवडणूक आयोगात येऊन चालू ठेवलेली आहे. लक्षात घ्या. मगाशी बोलता देशमुख सर म्हणाले की शेषन जे आहे TN शेषन, ते आधी राजीव गांधींच्या काळामध्ये राजीव गांधींचे अधिकारी होते, म्हणजे त्यांच्याशी त्यांचं चांगलं जुळलं होतं. पण आयुक्त झाल्यावर ते आपल्या
अधिकारानुसार वागले, कायद्याने वागले, लक्षात घ्या. तसं नाही झालेलं आहे आता. आज लोकशाहीची गंभीर अवस्था अशासाठी आहे की तुम्ही जरी आरोप केलात तरी त्या आरोपाची दाद कुठे मागणार आहात मला सांगा. साधी गोष्ट आहे, आज मी मीडियावर बोलणार आहे. यामध्ये मीडियाचा रोल काय आहे? अरे जे काम तुम्ही करायला पाहिजे, वोटर्स लिस्ट दूषित आहेत, मतदार याद्या नीट नाही आहेत, त्यामध्ये अनेक बोगस नावं आहेत, हे पत्रकारांनी शोधून काढायला पाहिजे. ते तर संपलंच, ते राहुल गांधी करतायत, त्याचा फॉलोअप पण तुम्ही घेत नाही. उलट मीडिया काय बोलायला लागतं, ही बाई खोटी, हा माणूस खोटा. झालंय की नाही बघा ना तुम्ही. तुम्हीच मीडियावाले एक्झिट पोलमध्ये दाखवत होता काँग्रेस जिंकणार हरियाणामध्ये. त्याचं काय झालं तुम्ही बघितलं. राहुल गांधी, जे माझं म्हणणं आहे राहुल गांधींचे आरोप खरे की खोटे पुढची गोष्ट, निदान ते तपासून तर बघा. जो आपल्या लोकशाहीतल्या निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप करतोय, जो माणूस, जो विरोधी पक्ष नेता आहे, तो आरोप तुम्हाला तपासायला नको आणि मीडियाने त्याला साथ द्यायला नको. 4 स्तंभ आहे मानता ना तुम्ही लोकशाहीचे. एक शासन संस्था आहे, एक न्याय संस्था आहे, एक लेजिस्लेचर आहे, विधिमंडळ किंवा संसद आहे, आणि एक मीडिया आहे. काय झालंय? 4 स्तंभ आहेत कुठे? शासन संस्था लोकशाही वाचवते आहे तसं आपण म्हणू शकत नाही. विधिमंडळांचं काय चाललंय बघा. विधिमंडळ आणि संसदेमध्ये बहुसंख्य लोकप्रतिनिधी हे लोकशाहीची कदरसुद्धा करतायत असं म्हणता येत नाही. न्यायसंस्थेत काय चाललंय बघा. म्हणजे एकच उदाहरण पुरेसं आहे, एकच उदाहरण. उमर खालिदला 5 वर्ष तुम्ही कोणताही आरोप नसताना, कोणताही पुरावा नसताना, केवळ मुसलमान म्हणून, हा आरोप आहे माझा, केवळ मुसलमान म्हणून त्याला तुरुंगात डांबलेलं आहे. आणि उमर खालिद तर दिल्लीमध्ये राहिला. दिल्लीच्या दंगल भडकवण्याचा आरोप आहे त्याच्यावर असं म्हटलं जातं. पुरावा काही नाही, पुरावा फक्त व्हॉट्सॲप मेसेजेस आहे, केवळ मुसलमान म्हणून. म्हणजे या देशातल्या 17-18 कोटी लोकसंख्येला तुम्ही दुय्यम दर्जाची वागणूक गेली 10 वर्ष देताय. गेली 10 वर्ष नशीब समजा उठाव होत नाही. खरंच नशीब समजा. तरुणांची माथी भडकली तर मला नाही आश्चर्य वाटणार. आणि आता तर ही लोकशाही गेलीच ना. अशा प्रकारे निवडणुका चोरल्या जातात, महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या जातात. आणि महाराष्ट्रात तर काय झालंय बघा. 10-11 महिने झाले या सरकारला येऊन, फडणवीस सरकारला. हे तर गुन्हेगारांचं सरकार आहे. कोण दारूचा बार चालवतोय, कोण आणखीन काय करतोय, कोण रमी खेळतोय, कोण जमिनी हडप करतोय. पुण्यामध्ये नाही, मुंबईमध्ये पुढे खूप जमिनी हडप केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांनी केलेले आहे, ते लक्षात घ्या. सगळं क्रिमिनल सरकार आहे. मीडियाचा रोल काय? माझा मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये मीडियाचा रोल काय आहे. मी करतो Zee24 हे कालचं तुमचं जमिनीचं प्रकरण दाखवलं, याबद्दल मी Zee24ची स्तुती करतो, त्यांना शाबासकी देतो. कारण काहीच मीडिया करत नसताना अशी एक गोष्टसुद्धा कौतुकास्पद ठरते. पण यामागचं राजकारणसुद्धा समजून घ्या ना, की या जमिनीचे कागद सरकारमधल्याच कोणीतरी Zee24ला पोचवलेले आहेत. एकमेकाचा काटा काढण्यासाठी हे सगळं. म्हणजे प्रकरण खोटं नाही हे लक्षात घ्या. प्रकरण खोटं नाही, प्रकरण खरंच आहे. ज्यांनी जमीन विकत घेतली त्यांचा काही दोष नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. ते दोषीच आहेत, ते गुन्हेगारच आहेत ज्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला नाही आहे. पण मुद्दा असा आहे, हे कागदही पद्धतशीरपणे पोचवले जातात. मीडिया आपल्याकडे आलेल्या कागदाचं व्हेरिफिकेशन करतं का? कसं करतं, काय करतं? मीडियाने आपला रोलच सोडून दिलेला आहे, लक्षात घ्या पूर्णपणे. म्हणजे राहुल गांधींच्या आरोपाबाबत असेल किंवा या जमीन प्रकरणाबद्दल असेल, भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दल. मुंबईमध्ये आमच्याकडे एक पोलिसांचा राखीव भूखंड आहे, पोलीस कॉलनीसाठी केलेला. तो भूखंड बिल्डरला देऊन टाकला महापालिकेने. 5,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे असं आमच्याकडच्या त्या खासदार वर्षा गायकवाड म्हणतात. खासदारांनी आरोप केले तरी काही लक्षच द्यायचं नाही, लक्षच द्यायचं नाही. माझं म्हणणं आहे, काम कोणाचं आहे? मीडियाचं आहे ना.
हे शोधून काढण्याचं काम मीडियाचं आहे ना. मीडिया काहीच करत नाही आहे, कारण मीडिया पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना अंकित झालेला आहे. मी जे सुरुवातीला 2014चं उदाहरण सांगितलं, तीच मोडस ऑपरेंडी आहे, लक्षात घ्या. आता पत्रकारांना विकत घ्यावं लागत नाही. काँग्रेसच्या काळात पत्रकारांना विकत घ्यावं लागत होतं का? हो, देत होते. पत्रकार भ्रष्टाचारी आहे, त्यामध्ये काही शंका नाही. काही अपवाद असतील, पण जसं समाज भ्रष्टाचारी आहे तेवढेच पत्रकार भ्रष्टाचारी आहेत. त्यामध्ये काय आपल्याला मान्य करायला काय हरकत नाही. मी पत्रकार असलो म्हणून काय झालं? पत्रकार भ्रष्टाचारी आहेत, पहिल्यापासून आहेत. जसे सरकारी अधिकारी असतात, जसे इतर व्यवसायातले लोक असतात, तेवढाच भ्रष्टाचार पत्रकारांमध्ये आहे. पण आता पत्रकारांना विकत घ्यायची गरज नाही. काँग्रेसवाल्यांना असं वाटत होतं काही पत्रकारांना विकत घेऊन आपण मॅनेज करू शकू. काही मीडिया मालकांना आमच्या बाजूला केलं आणि त्याला 1-2 खासदारक्या दिल्या एखाद्या मीडिया मालकाला, तर तो आपल्या बाजूला राहील. मोदींनी नवी स्ट्रॅटेजी आणलेली आहे. मीडियाच्या मालकांशीच संगनमत करून टाकायचं. मीडियाच्या मालकांशीच संगनमत करून टाकायचं, ही नवी स्ट्रॅटेजी आहे. पत्रकारांना काय थोडे थोडे पैसे एन्व्हलप द्यायची गरज नाही. ते जिल्ह्याच्या पातळीवर वगैरे होईल. प्रत्येक पत्रकार परिषदेला पत्रकारांना एन्व्हलप द्यावी लागतात असं जिल्ह्यातले कार्यकर्ते मला सांगतात. हां, जे काय म्हणाल तुम्ही. आता ते एन्व्हलप वगैरे 200 रुपये 300 रुपये फार कमी झाले. आता आयफोन वगैरे असं असतं, हे लक्षात घ्या. पण मोदींनी काय केलं लक्षात घ्या. इथे सत्ताधारी, बडे उद्योगपती आणि मीडियाचे मालक यांची युती झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधारी, बडे उद्योगपती आणि मीडियाचे मालक यांची युती झालेली आहे. आणि जी युती कशी टिकवली जाते? मीडियाच्या मालकांना तुम्ही काय देता? आज सगळ्यात मोठा जो आर्थिक फायदा आहे जाहिरातीमधून होणारा, तो सरकारी जाहिरातीमधून होणारा आहे. आणि मीडियाच्या मालकांना तो फायदा करून दिला जातो. किती जाहिराती येतात? आपण म्हणतो मोदीजी किती जाहिरात करतात, फडणवीस किती जाहिराती करतात. अशी भाजपची सरकारं अनेक राज्यामध्ये आहेत. या इथे टाइम्स ऑफ इंडियापासून, भास्करपासून, छोट्यातल्या छोट्या वृत्तपत्रापर्यंत लाखो रुपयांच्या जाहिराती, लाखो नाही करोडो रुपयांच्या जाहिराती दिल्या जातात. टाइम्स ऑफ इंडियाला मिळणाऱ्या जाहिराती कोटींमध्ये असतील, तर छोट्या वृत्तपत्राला मिळणाऱ्या जाहिराती लाखांमध्ये असतील. आम्ही तुम्हाला जाहिराती देऊ, तुम्ही आमच्या बाजूने बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. हा इथला अलिखित नियम आहे, लक्षात घ्या. हा अलिखित नियमच आहे. मीडियाचं काय केलं मी तुम्हाला सांगतो. मीडियाला कसं त्यांनी मिंद बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे एक तर तुम्ही मीडिया हाऊसेसच टेक ओव्हर करा, आपल्या उद्योगपती मित्रांना सांगून, अंबानी अडाणीला सांगून. दुसरी गोष्ट आहे, मीडियाला जाहिराती द्या, भरपूर जाहिराती द्या. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जो मीडिया ऐकणार नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात असेल, भास्कर नावाचं हिंदी वृत्तपत्र आहे, खूप लोकप्रिय वृत्तपत्र आहे, अनेक राज्यातून निघतं वगैरे. त्यांनी करोनाच्या काळामध्ये एक मोठी बातमी दिली. मोठी बातमी, लक्षात आहे की नाही तुम्हाला माहीत नाही, पण त्यांनी करोनाच्या काळात अशी बातमी दिली की प्रेतं वाहून येत आहेत. बरोबर आहे. आणि फोटो छापले, हजारो प्रेतं जाळली जात आहेत गंगेच्या किनारी, असे फोटो छापले. सरकारचा प्रतिसाद काय होता याला? सुरुवातीला नाही गंगेमध्ये प्रेतं नेहमीच सोडली जातात, अमुक तमुक असं. गंगेमध्ये प्रेतं नेहमीच सोडली जातात, हे बरोबर आहे, पण सगळी प्रेतं काय गंगेमध्ये सोडली जात नाही. आणि एवढी सगळी प्रेतं वाहून आली आणि ती गंगा किनारी जाळली गेली. या फोटोंचं काय करणार? फोटो तिथे अमेरिकेच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले, इंग्लंडच्या वृत्तपत्रात फोटो झाले, की कशा प्रकारे मास पद्धतीने अशा प्रकारे सगळं हे दहन होतं आहे वगैरे. व्हिज्युअल चांगलं मिळालं फोटोग्राफरला. सरकारचा काही प्रतिसाद नाही. लोकांमध्ये खळबळ झाली की इतकी माणसं मेली, मग सरकार मृतांचा आकडा लपवतंय का? उघड होतं, सरकारने आकडा लपवला. करोनामुळे जे पेशंट गेले, कारण हे आमचे प्रिय पंतप्रधान जे आहेत त्यांना उशिरा जाग आली ना. लक्षात घ्या, त्याही वेळेला राहुल गांधी, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, तेव्हा ते वॅक्सिनबद्दल सांगत होते, पण हे ट्रम्पचं स्वागत करण्यात बिझी होते, हे लक्षात घ्या. मीडियाने बोलायला पाहिजे होतं, हे तुम्ही करू नका. कशाला त्या ट्रम्पला बोलवता? अहमदाबादला करोनाचा हल्ला झालेला आहे आपल्यावर, तुम्ही थांबायला पाहिजे.
कसं असतं, मीडिया हा अंकुश आहे, लक्षात घ्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आम्हाला म्हणता पत्रकारांना, ती जबाबदारी पण कळली पाहिजे ना आपली काय जबाबदारी आहे. सरकार सोडून द्या, न्यायव्यवस्था सोडून द्या, आपली काय जबाबदारी आहे. आपण सत्य लोकांसमोर आणायला हवं. आम्ही नुसते बूम धरून तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, ही पत्रकारिता आहे. पत्रकारिता पूर्ण खड्ड्यात गेलेली आहे. कधी कधी मला वाटतं गेली 10 वर्ष मी मेनस्ट्रीम पत्रकारितेत नाही, याचा फार आनंद होतो मला. कधी कधी मला खूप वाईट वाटतं की माझी 10 वर्ष मेनस्ट्रीम पत्रकारितेत नसल्यामुळे फुकट गेलीत की काय असं वाटतं. लोक प्रश्न विचारतात, तुम्ही जर आज IBN लोकमतमध्ये असतात तर काय केलं असतं. तर मी सोपा विचार करतो मनामध्ये, मी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं असतं. अरे पण त्यांना सळो की पळो करून सोडायला तुम्ही तिथे राहणार आहात का. त्यांनी तुम्हाला आधीच काढलंय बाहेर. त्यांना माहिती होतं हे लोक जर मीडियामध्ये राहिले तर आपलं काही खरं नाही. त्यांना तुम्हाला बाहेर काढलं. त्यांनी रवीश कुमारला सुद्धा बाहेर काढलं. आता यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म निर्माण झाला म्हणून आम्ही जिवंत आहोत पत्रकार म्हणून, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही जिवंत आहोत. अजून लाखो लोक आमचं बघतायत, हे आमचं नशीब आहे असं मी मानतो. कारण तो यूट्यूब अमेरिकेहून होतो, तो मोदींच्या हातात नाही, तरी त्यावर हजारो बंधनं लावायचा प्रयत्न करत आहेत. आता तुम्हाला गंमत सांगतो कशी बंधनं असतात. त्यांच्यावर पण नियम आहे. परवा त्या डॉक्टर मुलींनी आत्महत्या केली आपल्या फलटणला, त्याच्यावर मी व्हिडिओ करत होतो. 7-8 मिनिटानंतर माझा व्हिडिओ बंद झाला. कारण मी हेडिंग असं दिलं होतं, आत्महत्या की खून असा संशय होता. तर बंदच झाला व्हिडिओ, एकदम कट झाला लाईव्ह करताना. हा काय प्रकार आहे. मग मला त्यांची मेल आली ताबडतोब यूट्यूबची की तुम्ही आत्महत्येविषयी, सुसाईडविषयी व्हिडिओ करतात, याच्याविषयी काही नियम आहेत आणि भारत सरकारचे पण काही नियम आहेत की आम्हाला असं वाटलं की तुम्ही जिवंत सुसाईड दाखवतात. बघा, तुम्ही लाईव्ह सुसाईड दाखवतात असं आम्हाला वाटलं, म्हणजे मीच आत्महत्या करतोय असं त्यांना वाटलं. नियम पण बघा. तर मग आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली, ताबडतोब तक्रार केली. तोपर्यंत व्हिडिओ गेला, व्हिडिओचे 12 वाजले होते. तो तक्रार केली की असं नाही आहे, अमुक अमुक गोष्ट घडलेली आहे आणि असं असं करण्याचा प्रयत्न आहे, ते आम्ही एक्सप्लेन करतो आहोत, त्याचं क्लॅरिफिकेशन देतो आहोत. ही आत्महत्या झाली की नाही, त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आता या अमेरिकन लोकांचं एक बरं असतं अमेरिकन कंपन्यांचं, ते आपली चूक मान्य करतात. भारतीय कंपनी असती तर चूकच मान्य केली नसती, मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी चूक 5 मिनिटात मान्य केली आणि मग पुन्हा माझा व्हिडिओ टाकला. तोपर्यंत लोकांचे हे आले होते की तुमचा व्हिडिओ गेला. आपल्या लोकांना वाटतं की सरकारच सेन्सॉरशिप करतं आहे. मी तो व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड केला. यावेळेला मी लाईव्ह केलं नाही, जरा शहाणपणा केला. हेडिंगमधून आत्महत्या शब्द काढून टाकला. तिने स्वतःचा जीव घेतला असं म्हटलं. त्या सॉफ्टवेअरला काही कळत नाही ना, त्याला आत्महत्या शब्द फीड केलेला आहे, सुइसाईड हा शब्द फीड केलेला आहे. आपण वेगळं काय वापरलं की त्या सॉफ्टवेअरला कळत नाही. पुन्हा तो व्हिडिओ लाईव्ह झाला. सेन्सॉरशिप कशा प्रकारची असते हे मी तुम्हाला सांगतोय. मुद्दा असा आहे की मीडिया कामच करत नाही ना, काय करायचं आपण. मला सांगा, मी 3-4 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. मीडिया कसं जाहिराती देऊन केलं जातं. आणखी ना भास्करची गोष्ट सांगत होतो. भास्कर ते प्रेतांचं वगैरे त्यांनी बातमी दिली. त्यानंतर काय झालं, भास्करवर CBIच्या रेड्स झाल्या. लक्षात आहे तुमच्या. भास्कर या भारतातल्या मोठ्या दैनिकावर CBI आणि EDच्या रेड्स झाल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, BBCने एक डॉक्युमेंटरी तयार केली. त्याच्यामध्ये मोदींच्या गुजरातच्या मुख्यमंत्री असताना दंगल वगैरे झाली त्या प्रकाराविषयी काय माहिती होती. BBCच्या ऑफिसवर रेड झाल्या. BBCने तुम्हाला माहिती आहे का, आता भारतात जी BBC ऑपरेट करतं ही कंपनी BBC ओन नाही आहे. ही कंपनी स्वतंत्र आहे. स्टाफ वगैरे त्यांनी तोच ठेवलेला आहे. पण भारत सरकारला घाबरून BBCचं लंडन ऑफिस कंट्रोल करत होतं कंपनीला, त्यांनी स्वतंत्र कंपनी निर्माण केली आणि त्याच्याकडे सगळा कारभार दिला. म्हणजे उद्या भारत सरकारने काही यांच्यावर घाला घातला, यांच्यावर बंधनं आली तर आपल्यावर परिणाम नको. BBC सारख्या इंटरनॅशनल कंपनीला, विश्वासार्ह कंपनीला सुद्धा या सरकारने हे केलेलं आहे. जाहिराती दिल्यात तरी तुम्ही BBC तर जाहिरातीच घेत नाही. ते राणी नाही, आता राजाच्या पैशावर चालतं इंग्लंडच्या. त्यांचं फंडिंग आहे इंग्लंडच्या राजाचं, त्यामुळे त्यांना जाहिरातीची पर्वा नाही.
पण जे लोक जाहिराती घेऊन भास्कर हा मोठा पेपर आहे, तो जाहिराती घेतो, तुम्ही आमच्या विरुद्ध बातमी दिलीत काय, मग आम्ही तुम्हाला ईडी CBI लावतो. हा तिसरा मार्ग आहे, लक्षात ठेवा. सेन्सॉरशिपचा तिसरा मार्ग आहे हा. अशा प्रकारे तुम्ही विरोधी पक्षाला पण खतम केलं, मीडियाला पण खतम केलं. आता बघा, मी महाराष्ट्रातल्या एका पेपरचं उदाहरण देतो. खरं तर मला नावं घ्यायची नाहीत, पण तरी द्यायला पाहिजे तुम्हाला सत्य समजायला. महाराष्ट्रातला एक मोठा पेपर आहे, त्याचं नाव आहे लोकमत. हां, लोकमत कुणाचा पेपर आहे की मी सांगायची गरज नाही. IBN लोकमत पार्टनर होता, त्यामुळे मला माहिती आहे. दर्डांचा पेपर आहे. दर्डा हे 2 किंवा 3 वेळेला, माझ्या माहितीप्रमाणे 3 वेळेला काँग्रेसचे खासदार होते, बरोबर आहे. माझं असं मत नाही, दर्डा जरी काँग्रेसचे खासदार असले तरी त्यांनी काँग्रेसची बाजू घ्यावी, असं माझं अजिबात मत नाही. पण 2014 नंतर लोकमत अमित शहांचे कार्यक्रम ऑर्गनाईज करायला लागलं, त्यांच्यापुढे लोटांगण घालायला. हे काय आहे? महाराष्ट्रातला सर्वाधिक खपाचा पेपर अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांपुढे लोटांगण घातलं. टाइम्स ऑफ इंडिया तेच करतंय. तुम्हाला एकच उदाहरण देतो. ज्या राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचं मी सांगितलं, तिसरी पत्रकार परिषद सोडली तर या आधीच्या पत्रकार परिषदेला पहिल्या पानावर स्थानही नव्हतं टाइम्स ऑफ इंडियाच्या. मराठी पेपरमध्ये सुद्धा बघा, काही पेपरमध्ये होतं, काही पेपरमध्ये नव्हतं. संपादकाला कळतं ना कोणत्यामध्ये न्यूज व्हॅल्यू आहे. काहीतरी वेगळंच, कोणतरी एक गोपीचंद पडळकर बोलतो, काहीतरी वाह्यात विधान करतो, त्या विधानाला हेडलाईन करायचं. TV चॅनल तर पूर्ण वाह्यातच झालेली आहे. TV वर काम केलेला मी पत्रकार आहे, तुम्हाला सांगतो, गेल्या किमान 5 वर्षात मी TV बघितलेलं नाही. पण वाह्यात पण आम्हाला कळतो मोबाईलवरून. TV बघायची त्यासाठी गरज नाही. तेव्हा मुख्य मुद्द्यांवरून लक्ष उडवण्यासाठी अशी वाह्यात कॅरेक्टर तयार करा. आणि आपण सगळी जनता, महाराष्ट्रातली सुजाण जनता, महाराष्ट्रातले अभ्यासू लोक, आपण सगळे अल्पसंख्याक झालेलो आहोत आणि ह्यांना सहन करतो. कोणी पडळकर आहे, कोणी राणे आहे, आणखीन कोणी आहे, त्यांची नावंसुद्धा घ्यावी तशी त्यांची लायकी नाही. पण सांगतोय मी तुम्हाला की मुख्य मुद्द्यांवरचं लक्ष उडवण्यासाठी हे डायव्हर्जन आहे, हे लक्षात ठेवा. हे पद्धतशीरपणे झालेलं आहे. परवाचीच गोष्ट तुम्हाला उदाहरण देतो मीडिया म्हणून, की हे पुण्याचं जे कोरेगाव पारचं 40 एकरचं प्रकरण आलं, पहिल्या दिवशी आलं, झी 24 तासांनी दाखवलं. लगेच मनोज जरांगे पाटील टेलिव्हिजनवाले दुसऱ्या दिवशी आणि म्हणायला लागले माझ्या हत्येचा कट झाला. बरोबर आहे ना? म्हणजे हे झालं नाही, पण हे व्हावं ही अपेक्षा होती की हत्येचा कट या बातमीला प्रसिद्धी मिळावी, त्याला प्राधान्य मिळावं आणि हा जो जमिनीचा व्यवहार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं, ही इच्छा होती. हे झालं नाही. हे आपलं नशीब. हल्ली नशिबावर चाललंय सगळं. हे आपलं नशीब. बातमी टिकली, कारवाई झाली, पॉवर ऑफ अटर्नी करणारी बाई परदेशी पळाली, मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही, ही सगळी बातमी टिकली. फॉलोअप झाला म्हणून टिकली, कुणाची तरी इच्छा होती म्हणून टिकली, किंबहुना मुख्यमंत्र्यांची इच्छा होती म्हणूनच टिकली. हे लक्षात घ्या. अरे म्हणजे तुमचा मीडियासुद्धा आता राजकारण्यांच्यानी चालणार? मला प्रश्न हा विचारायचा आहे. ज्याला लोकांचा हस्तक्षेप म्हणतात, पीपल्स इंटरव्हेन्शन म्हणतात, ते कुठेच नाही. माध्यमांनी लोकांच्या वतीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा असते. गेल्या 10 वर्षातले एकाही प्रकरणामध्ये माध्यमांनी हा हस्तक्षेप केलेला नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, तत्व वगैरे बाजूलाच ठेवा. आमच्यासारखे लोक पत्रकारिते आले ते एका विशिष्ट विचारांनी आले. मीडिया समाज बदलतो असं माझं अजिबात मत नाही, पण मीडिया परिवर्तनाला पोषक वातावरण निर्माण करू शकतो असं मला 100% वाटतं आणि याचा अनुभव मला आहे. समाजामध्ये जर सकारात्मक बदल घडायचे असेल तर मीडिया हातभार लावू शकतो. पण असे काहीतरी वाह्यात तुम्ही वचनं देऊन वगैरे असं होत नाही. त्याच्यासाठी एखाद्या मुद्द्याचा पाठपुरावा करावा लागतो, हे लक्षात घ्या. गंभीर मुद्द्याचा पाठपुरावा करावा लागतो. मुद्दा माझा असा आहे की हे काहीच होत नाही. लोक इंटरव्हेन्शन करत नाही. आपल्या घरी रोज एक पेपर येतो, मग तो कुठचा असेल, सकाळ असेल, लोकमत असेल, लोक आपले वाचतात आणि रद्दी करतात त्याची.
त्याच्यावर प्रतिक्रियाच काही देत नाही. मी तुम्हाला सांगतो, यूट्यूबवर व्हिडिओच्या खाली ज्या प्रतिक्रिया असतात, माझं म्हणणं या वर्तमानपत्रात का येत नाहीत? लोक पत्र का लिहित नाहीत? लोकांना असं वाटतंय की आपण निवडणुकीमध्ये मतदान केलं म्हणजे आपलं संपलं. मी तुम्हाला सांगतो, लोकशाही ICUमध्ये जायला, लोकशाही अर्धमेली व्हायला जसे लोकशाहीचे 4 स्तंभ जबाबदार आहेत, तसे आपण लोकसुद्धा जबाबदार आहोत. लोकांचा हस्तक्षेप संपलेला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या राजकारण्याला घेराव का पडत नाही आजच्या समाजामध्ये? मला कळत नाही. युक्रानच्या काळामध्ये रोखल्या होत्या ना मंत्र्यांच्या गाड्या. आमच्या शांताराम पंधरेंनी, मला आठवतंय, विरगावला एका जिल्हाधिकाऱ्याला गाढवावर बसवला होता. आता ते योग्य की अयोग्य यावर वाद होतील, पण सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारा, मंत्र्यांना जाब विचारा, मुख्यमंत्र्यांची गाडी रोका. हे मार्ग कुठे गेले? कारण तुम्हाला दिलाय तिकडे दम दिलेला आहे जनसुरक्षा कायदा. तुम्हाला जेलमध्ये टाकू, तुम्हाला 5-5 वर्ष जेलमध्ये ठेवू. केलंच ना आमच्या भीमा कोरेगावच्या केसमध्ये. 5 वर्ष जेलमध्ये आहेत. जसा उमर खालिद आहे तसं 5 वर्ष हे लोक जेलमध्ये आहेत. केस पुढे चालू झालेलं नाही, केसचं हिअरिंग झालेलं नाही. तुम्ही लोकांना 5 वर्ष तुरुंगात कसे ठेवू शकता? लाज आहे या न्यायव्यवस्थेवर. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी हल्ली कोर्टात जातो. मी पूर्वी पण सांगितलं असेल कदाचित. तेव्हा न्यायमूर्ती कोण आहे हे आधी बघतो, नाव वगैरे, मग आदल्या दिवशी चौकशी करतो याचा इतिहास काय. इतिहासावरून आपल्याला कळतं आपल्या बाजूने निकाल लागणार आहे की विरोधी लागणार आहे. फार कमी वेळा चुकतं की नाही बाबा हा न्यायाधीश या विचारांचा आहे, तरीसुद्धा आपल्या बाजूने निकाल देतोय म्हणजे कायद्याशी प्रामाणिक आहे. असं काही नाही. न्यायाधीश असू शकतात, हिंदुत्ववादी विचारांचे असू शकतात, समाजवादी विचारांचे असू शकतात, भांडवलदार विचारांचे असू शकतात, पण कायद्याशी प्रामाणिक आहेत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तीही परिस्थिती राहिलेली नाही. मुद्दा असा आहे, मी जे सांगतो तुम्हाला, हे जर झालं नाही, लोकांचं इंटरव्हेन्शन, मीडिया असा वागतो याचं कारण लोकांचं इंटरव्हेन्शन नाही. आणि लोकांचं इंटरव्हेन्शन काय असू शकतं मी तुम्हाला सांगतो. जे वृत्तपत्र खरं सांगत नाही त्या वृत्तपत्रावर बहिष्कार टाका. जे चॅनल खरं बोलत नाही ते चॅनल पाहण्याचं बंद करा. प्रणव रॉय आता टी व्हीवर नाही, पण त्यांनी डिकोडर काढलेलं आहे. तुम्हाला वाटतं प्रणव रॉय खरं बोलतात? त्यांचं वेब पोर्टल आहे पहा. रवीश कुमार खरं बोलतो, त्यांचं वेब पोर्टल आहे पहा. जो अजून पत्रकारितेशी प्रामाणिक आहे, ज्याला विश्वासार्हता आहे, त्याचं चॅनल, त्याचं यूट्यूब चॅनल किंवा त्याचं जे काय आहे ते फॉलो करा. आणीबाणीच्या विरुद्ध लढणारी जी वर्तमानपत्र होते, इंडियन एक्सप्रेस आणि एक स्टेट्समन सोडलं तर बाकीची छोटी छोटी वर्तमानपत्र होती. छोटी साधनेसारखं साप्ताहिक होतं, गुजरातीमध्ये साधना म्हणून साप्ताहिक होतं. ही लढली आणीबाणी विरुद्ध. केवळ मोठ्या लोकांनी लढायची गरज नसते. किंबहुना बहुसंख्य जे मोठे मीडिया ग्रुप्स असतात ते सरकारविरुद्ध लढतच नाहीत. टाइम्स ऑफ इंडिया 150पेक्षा जास्त वर्ष जुना पेपर आहे. ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर असं आम्ही त्याला म्हणतो. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या अख्ख्या इतिहासामध्ये तो कधी सरकारविरुद्ध लढला आहे हे मला आठवत नाही. हे लक्षात घ्या. प्रतिष्ठित पेपर असेल, मोठा पेपर असेल, पण स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेलाही सरकारच्या बाजूने होता. त्यानंतर आजपर्यंत सरकारच्याच बाजूने आहे हे लक्षात घ्या. आणि जे लोक आपल्या मास्टेड, टाइम्स ऑफ इंडिया ही मास्टेड आहे, तीसुद्धा जाहिरातदारांना विकतात. मास्टेडसुद्धा जाहिरातदारांना विकतात. मध्यंतरी कॅडबरीची जाहिरात होती तर मास्टेडमध्येच काय स्वीट ऑफ इंडिया वगैरे असं काहीतरी होतं. ते लोक कसलं पत्रकारितेशी प्रामाणिक राहणार आहेत मला सांगा ना जरा. मला असं वाटतं या या सगळ्या लोकशाहीमध्ये लोकशाही अर्धमेली व्हायला सगळ्यात मोठा जबाबदार जर कोण आहे 4 स्तंभांप्रमाणेच तर तो मीडिया आहे. मीडियाने आपल्या हातातला अंकुश विकला, तो सत्ताधाऱ्यांना देऊन टाकला. सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झाला मीडिया. काही लोक लोभामुळे लाचार होतात, काही लोक भीतीमुळे लाचार होतात. मी तुम्हाला सांगतो, चौथी ट्रिक सांगतो तुम्हाला काय आहे पत्रकारांना घाबरण्याची.
घाबरवण्याचे. जे पत्रकार सरकारवर टीका करतात ना त्यांना ट्रोल करा. सोशल मीडिया पॉवरफुल झालेला आहे. तुम्ही बघायला पाहिजे 2010पासून मी सोशल मीडियावर आहे, ट्विटरवर प्रामुख्याने, फेसबुकवर आणि इतरत्र. काय काय ट्रोलिंग होतं तुम्ही बघायला पाहिजे. आणि असं ट्रोलिंग मी 2014 पूर्वी कधीही बघितलं नव्हतं. ट्रोलिंग व्हायचं, कमी अधिक व्हायचं ट्रोलिंग. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला अण्णांवर टीका केली तर थोडंसं ट्रोलिंग व्हायचं. शाहरुख खानचे फॅन्स शाहरुख खानवर टीका केली तर थोडंसं ट्रोलिंग करतात. पण गेल्या 10-11 वर्षामध्ये जे पत्रकारांना घाबरवण्यासाठी विषारी ट्रोलिंग झालेलं आहे ते भयंकर आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बायकोवर बलात्कार करू असे मेसेज येतात. रवीश कुमारला काय काय मेसेज आले त्यांनी लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा जाऊन. किती धमक्या येतात. आता धमक्या खऱ्या की खोट्या हा पुढचा मुद्दा, पण धमकी देणाऱ्याला कोणी नियंत्रित करू शकत नाही ही खरी दुःखाची गोष्ट आहे ना. पत्रकारांना घाबरवण्यासाठी तुम्ही हे उपद्व्याप करता, पत्रकारांना घाबरवण्यासाठी तुम्ही ट्रोल करता. ठीक आहे, 2 पत्रकार घाबरणार नाहीत, 10 पत्रकार घाबरणार नाहीत, पण 90 पत्रकार तर घाबरतील ना. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते. मला असे पत्रकार माहिती आहेत, जाऊ दे ना सोशल मीडियावर लिहायलाच नको, जाऊ दे ना फेसबुकवर लिहायलाच नको, कारण आम्ही आमचं ट्रोलिंग होतं. ही ट्रोल आर्मी जी आहे, तुम्हाला माहिती आहे स्वाती चतुर्वेदीचं पुस्तक आहे यावर, ते वाचलं नसेल तर वाचा जरूर. पण ही पद्धतशीरपणे निर्माण करण्यात आलेली आहे. ही भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने निर्माण केलेली ट्रोल आर्मी आहे. ही ट्रोल आर्मी यापैकी बहुतेक जण हे भाजपचे कार्यकर्तेसुद्धा नाही. यांना ट्रोलिंग करण्यासाठी पैसे दिले जातात. 40 पैसे दिले जातात की 40 रुपये हा मुद्दा वेगळा, तो त्यांचा मुद्दा आहे, तो काय माझा मुद्दा नाही. 40 पैसे देत असाल तर थोडे वाढवा, एवढंच माझं म्हणणं आहे, पण एवढे कमी देऊ नका. पण मुद्दा असा आहे की ट्रोलिंग, मास ट्रोलिंग करणं पत्रकारांचं, तुम्ही बघा किती तुम्ही पत्रकार बघा भारतातले विजेता बरखा दत्त महिला पत्रकार असेल तर अधिक वाईट पद्धतीने ट्रोलिंग होतं. मुसलमान पत्रकार असेल तर त्याहून अधिक होतं. आपला आर्ट न्यूज नावाचं फॅक्ट चेकचं हे आहे, वेब पोर्टल आहे, त्यांचं किती चॅनल, त्यांचं किती ट्रोलिंग होतं बघा. त्यातल्या एकाला तर जेलमध्येच टाकला या लोकांनी. किती पत्रकार गेल्या 10 वर्षामध्ये जेलमध्ये गेले. आणि हे झालं म्हणजे हे करूनसुद्धा तो पत्रकार हरत नाही असं म्हटल्यावर जेलमध्ये टाकलं. तर केरळच्या पत्रकाराला जवळजवळ 3 वर्ष जेलमध्ये टाकलं, 3 वर्ष जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये केस लढवायचीच नाही, हे लक्षात घ्या. आजचं तंत्र काय, प्रोसेस इज द पनिशमेंट, हे तंत्र आहे. उमर खालिद विरुद्ध केस कधीच उभी राहणार नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात केस कधीच उभी राहणार नाही, कारण मी त्या केसची तर सगळी कागदपत्रं मी पाहिलेली आहे. पहिल्यांदा त्यामध्ये होतं पंतप्रधानांच्या हत्येचा कट केला वगैरे, ते आता ड्रॉप झाले आहेत चार्जेस आणि ती केस उभीच राहणार नाही. हे लोक निर्दोष सुटणार. पण 5 वर्ष त्यांचं आयुष्य तुम्ही बर्बाद करता. शोमा सेन यांच्यासारखी प्राध्यापिका आहे किंवा दुसरा एक जण आहे, तो तर प्राईम मिनिस्टरच्या टीममध्ये होता, त्या महेशला त्याला तुरुंगात ठेवलेलं, त्यांचं आयुष्य बर्बाद करता. इतकी भयंकर अवस्था आहे. मित्र, मी खूप उदाहरणं ही देऊ शकतो, खूप उदाहरणं देऊ शकतो. अगदी 10 वर्षात तुम्ही कोणतीही घटना घ्या. आता तुम्हाला कळलं का, नोटबंदीला सुद्धा आता किती वर्ष झाली, 7 वर्ष काहीतरी झाली ना, 18ची होती, हां 16 साली, 9 वर्ष काल झाली. हां, नोटबंदीचा वर्धापन दिन होता काल. दिलं का मीडियाने आपल्याला, आठवण दिली का? एरवी कसले पण वर्धापन, अगदी लेडी डायनाचा वाढदिवस असेल तरीसुद्धा मीडिया देतं. पण नोटबंदीला 9 वर्ष झाली, 9 वर्षानंतर त्याचं काहीतरी विश्लेषण करावं ही मीडियाला जबाबदारी कळली नाही. कारण नोटबंदी फेल गेली ना. काळा पैसा कुठे आला? मोदीजींना कोण विचारणार? काळा पैसा कुठे आहे मोदीजी? तुम्ही बोलत फिरत होतात काळा पैसा येणार, काळा पैसा येणार, मी 15 लाख रुपये देणार तुमच्या अकाउंटमध्ये. अरे प्रश्न विचारायला शिका, हे आम्हाला जयप्रकाश नारायणांनी शिकवलं. प्रश्न विचारायला शिका, हे आम्हाला पत्रकारितेतल्या गुरूंनी शिकवलं. आज प्रश्न विचारू नका असंच म्हणतायत. शांत बसा, 2 वेळा जेवायला मिळतं आहे ना, शांत बसा, नाही तर तुम्हाला तुरुंगात पाठवू. ही अवस्था आहे.
हे लक्षात घ्या. नोटबंदी सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, लिंचिंगचं उदाहरण घ्या. लिंचिंगची एवढी प्रकरणं झाली. पहिलं तर तुमच्या पुण्यातलंच आहे, मोहसिन शेखचं. हिंदू राष्ट्र सेनेने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारला. ते सुटले, त्यांची विजय मिरवणूक निघाली. सुटल्यावर पुणेकरांना काहीच वाटत नाही. पुणेकरांना का मी दोष देऊ? अख्ख्या देशालाच काही वाटत नाही. अख्खा देशच कणाहीन झालेला आहे. अख्खा देशच डरपोक झालेला आहे. हे लक्षात घ्या. माझं दुःख हेच आहे. आम्ही ओरडतो, आम्ही बोलतो, काही यांच्यासारखे लोक बोलतात, सातत्याने काम करतात, आहेत मुठभर. आम्ही मुठभर आहोत, आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही जेव्हा सगळा आढावा घ्याल तेव्हा तुम्हाला हे सांगावं लागेल की आम्ही लढणं सोडलं नाही. बरोबर आहे ना? 5-10 लोक का होते, पण या हुकुमशाही विरुद्ध लढत होते, या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढत होते. धारातीर्थी पडले काही जण. दाभोळकर धारातीर्थी पडले, पानसरे धारातीर्थी पडले, आमची गौरी लंकेश धारातीर्थी पडली. पण लढले. न लढता आम्ही घरात बसलो नाही, हे लक्षात घ्या. आणि आपण जनता म्हणून आपला आवाज जर बुलंद करणार नसू तर कोण वाचवणार आहे लोकशाहीला? मी इतकी उदाहरणं दिली, तुम्हाला किती उदाहरणं देऊ शकतो. बुलडोझर जस्टिसचं उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशात घरं मुसलमानांची तोडली जात आहेत. एक माणूस गुन्हेगार निघाला म्हणून घरं उद्ध्वस्त करता तुम्ही. चीफ जस्टिस म्हणतात बुलडोझर जस्टिस जो आहे तो काही योग्य नाही वगैरे. कोणी विचारतच नाही आहे. तो आदित्यनाथ बुलडोझर चालवतो आहे घरांवर. आपल्या विरोधातला जो माणूस आहे त्याच्या घरांवर बुलडोझर चालवायचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातले लोक म्हणतात उत्तर प्रदेशात होत आहे ना, कशाला आपण बोला. अरे नागपूरला सुद्धा बुलडोझरनी घरं पाडलेली आहेत फडणवीसांनी, तेव्हासुद्धा आपण बोललेलो नाही, हे लक्षात घ्या. कितीही तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो. राफेलच्या आरोपांचं बघा. राहुल गांधीने आरोप केले होते राफेलच्या ॲलिगेशनचे. आज त्याच अनिल अंबानीची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनी संपत्ती, कोट्यावधीची संपत्ती जप्त केली आहे. तुम्ही बातमी पाहिली असेल, मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दिली नाही, पण पाहिली असेल तुम्ही बातमी. सुचेता दलाल वगैरे चांगले पत्रकार आहेत, ते देतात. तेव्हा हे सगळे जे लोक आहेत, या सगळ्या ज्या अनेक गोष्टी, CAA NRCचं बघा काय झालेलं आहे. ऑपरेशन सिंदूर हा तर विनोदच झालेला आहे माझ्या मते. कोणी विचारतच नाही प्रश्न. अगदी तुम्ही पुलवामा बघा, पहलगाम बघा. आज आपल्याला अजून कळलेलं नाही पुलवामा कधी झालं होतं. 2019 ना का 2018? 19ला झालं होतं. हे आत्ता झालं पहलगाम. पहलगाम झाल्यानंतर काही दिवसांनी मी काश्मीरला जाऊन आलो. आम्ही गेलो होतो तिथे. माझं तर तुम्हाला आव्हान आहे, काश्मीरला आपली गरज आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था टुरिझमवर चालते. पहलगामच्या हल्ल्यानंतर तिथला टुरिझमच जवळजवळ संपलेला आहे. 50% टुरिझम संपलेला आहे. आता हळूहळू लोक जायला लागले, वैष्णोदेवी यात्रा वगैरे त्या निमित्ताने. पण काश्मीर हमारा है वगैरे झेंडे घेऊन बोंबलायला पुण्यात जातं काय? काश्मीर हमारा आहे ना, मग जा की तिकडे, टुरिस्ट म्हणून जा. 10-15 हजार खर्च करा. किती सुंदर लोक आहेत. सुंदर म्हणजे मनाने सुंदर. लक्षात घ्या, किती जिंदादिल लोक आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काही दिवसानंतर आम्ही गेलो, 2 महिन्यानंतर आम्ही गेलो. पहलगाममध्ये सुद्धा गेलो. पहलगाममधली शेकडो हॉटेल्स आहेत. पहलगाममध्ये टुरिस्ट स्पॉट आहे पहलगाम हा. शेकडो हॉटेल्स आहेत. सगळी ओस पडली होती. त्या हॉटेलची व्यवस्था बघणारे मुस्लिम तरुण जे होते ते रडकुंडीला आले होते. अक्षरशः रडकुंडीला आले होते. काश्मीरमध्ये मसाल्याचा व्यापार आहे, केशराचा व्यापार आहे. या सगळ्या व्यापाऱ्यावर टुरिस्ट न आल्यामुळे परिणाम होतो. आपण कधी बघितलं का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण भारतीय नागरिक म्हणून कधी बघितलं का काश्मीरला काय हवं आहे? काश्मीर आपला आहे म्हणणं सोपं आहे हो. काश्मीर आपलाच आहे याविषयी काही शंका नाही. पण काश्मीरी लोकांना काश्मीर आपलं आहे म्हणजे काय? काश्मीरी लोक आपले आहेत ना, त्यांचं काय सुखदुःख आहे आपण कधी बघत नाही. काश्मीरमध्ये लोक सांगतात, म्हणजे काश्मीरमधल्या आम्हाला तुम्हाला सांगतो, सोनमर्गला असेल, गुलमर्गला असेल, जिथे आम्ही गेलो काश्मीरमधले, पहलगाम नंतर आणि
कोणी सामान्य माणसं, गाईड असेल आमचा, कोणी शॉपकीपर असेल, दुकानदार असेल, प्रत्येकाने सांगितलं ये पहलगाम में जो हुआ पहले कभी हुआ नहीं था, कभी हुआ नहीं था, हम लोग जानते नहीं है क्यों हुआ है, इसके पहले कभी भी जो टूरिस्ट है उनके ऊपर हमला नहीं हुआ था. और त्यांचं असं म्हणणं इतका सगळा बंदोबस्त होता. आम्ही बघितलं काश्मीरमध्ये अक्षरशः असे 50-50 फुटावर जवान उभे असतात आणि बिचारे त्या जवानांचीच आपल्याला दया येते. उन्हातानामध्ये बंदुकी घेऊन उभे आहेत. अतिरेकी यायचे ते कुठून येणार, पण हे उभे आहेत, ठेवलेले आहेत जवान. एवढा बंदोबस्त असताना त्या पहलगामच्या व्हॅलीमध्ये हे अतिरेकी आले कुठून, या प्रश्नाचं उत्तर आजही नाही. कोणीतरी लोकसभेच्या संसदेचं अधिवेशन होतं, त्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा चर्चा होती या सगळ्या ऑपरेशन सिंदूरवर, तेव्हा 3 लोकांना पकडलं असं अमित शहानी सांगितलं. हे खरे आहेत की खोटे आहेत मला काय माहीत नाही, माझा काय विश्वास नाही. अतिरेकी म्हणून कोणालाही पकडू शकतात हे लोक. एक त्याच्यामध्ये माणूस या अतिरेकीने मारला, बाकीच्यांना हिंदू म्हणून मारलं. एक घोडेवाला मुसलमान होता, तो वाचवायला गेला, त्यालाही गोळी घातली. एक मुसलमान मिळाला त्या सगळ्या 26 लोकांमध्ये, तो घोडेवाला, तो मध्ये पडला. आप क्यों इनको मार रहे. त्या घोडेवाल्याच्या भावाला आम्ही भेटलो, त्याच्या गावाजवळ जाऊन भेटलो. त्या घोडेवाल्याच्या भावाने सांगितलं ये तो हमारी कमर तोड़ने का ही इनकी पूरी कोशिश है, ये कश्मीर की कमर तोडना चाहते. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला आहे. मग माझा इतकाच तुम्हाला प्रश्न आहे की हा जर काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला आहे आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे, तर या देशात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, मोठा पक्ष आहे ना, जगातला मोठा पक्ष आहे, जगातला 1 नंबरचा पक्ष आहे, आपल्या कार्यकर्त्यांना का नाही सांगितलं तुम्ही टुरिस्ट म्हणून काश्मीरला जा. काँग्रेसच्या लोकांनीही सांगितलं नाही, विरोधी पक्षाच्या कोणीच लोकांनी सांगितलं नाही. एवढी साधी गोष्ट समजत नाही. ती अर्थव्यवस्था जर मरू द्यायची नसेल, ती जर जिवंत ठेवायची असेल तर तिथे हजारो टुरिस्ट जायला पाहिजे. आणि या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हा घेऊ शकतात. काश्मीरमध्ये हजारो टुरिस्ट जा, तिथे पैसे खर्च करा. आपण युरोपात जातो, आपण अमेरिकेत जातो, पैसे खर्च करतो. आपल्या देशामध्ये जाऊन पैसे खर्च करायला काय हरकत आहे. पण हे आमच्या मोदीजींनाही सुचलं नाही, हे विरोधी पक्षांनाही सुचलं नाही. हा काय प्रकार आहे. 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये मी तुम्हाला सांगतो, आता ते 370 कलम वगैरे माझे जरा विचार वेगळे आहेत, ते मोडकळीला चाललेलं होतं, ते डायल्यूट केलेलं होतं. तो एक काश्मीरच्या अस्मितेचा विषय होता हे मान्य आहे, पण ते UPA सरकारने प्रचंड प्रमाणावर डायल्यूट केलेलं होतं. 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद कमी झाला का. पुलवामा आणि पहलगाम ही उदाहरणं आहेत. बोलायलाच नको ना. एवढं लष्कर ठेवावं लागतं याचा अर्थ काय. दहशतवाद कमी झालेला नाही आहे काश्मीरमध्ये. आणि काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो. काश्मीरमध्ये आम्ही काही पत्रकारांना भेटलो 40 पत्रकार असे आहेत ज्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले. जो सरकारविरुद्ध बातम्या देतो त्या पत्रकाराचा पासपोर्ट रद्द. इतर काही जणांना चौकशीखाली ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवणारी जी माध्यमं होती काश्मीरमधली, काश्मीर टाइम्स असेल कोणतंही असेल, त्या माध्यमांचा आवाजच बंद करण्यात आलेला आहे. आणि सगळीकडे भारतीय जनता पक्षच नव्हे तर अमित शहांच्या सोयीचे ऑफिसर्स नेमण्यात आलेले आहेत. पोलीस दलामध्ये मग ते संशय वाटला तर कुणालाही बोलवू शकतात. काश्मीरमधल्या म्हणजे श्रीनगरमधल्या मुसलमानांमध्ये कायम दहशतीचं वातावरण आहे. कायम दहशतीचं. मला सांगा, ज्या देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे, ज्या देशामध्ये सातत्याने द्वेषाचं वातावरण आहे, तो देश पुढे कसा जाणार. मला हे समजतच नाही. एखादं झाडही वाढतं ते पोषक वातावरणातच वाढतं ना. मग दहशतवाद, द्वेष हे पोषक आहेत. काश्मीरमध्ये दहशत असेल, देशातल्या इतर भागात तुम्ही द्वेषच पसरवलेला गेला 10-11 वर्षामध्ये.
आणि ह्या द्वेषाला काउंटरसुद्धा मीडियाने करायला पाहिजे होतं. आमच्याकडे उदाहरणं आहेत हो मीडियामध्ये. गणेश शंकर विद्यार्थीचं उदाहरण आहे, जो हिंदू मुस्लिम दंगा थांबवण्यासाठी शहीद झाला. आजच्या पत्रकारांना गणेश शंकर विद्यार्थीविषयी काही माहीत नसते. आजच्या पत्रकारांना भगतसिंग कम्युनिस्ट होता हेही माहीत नसतं. आजच्या पत्रकारांना वाटतं भगतसिंग भाजपचाच भाग होता, विवेकानंद भाजपचेच भाग होते. मी सांगतो अरे वाचा की जरा. काय अगदी दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक अगदी सहज आहे, सोपं आहे, वाचा की जरा. मला हे कळत नाही, म्हणजे आमची वाचनाची आवड कधी संपली? म्हणजे आम्ही पत्रकारितेत आलो ते चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलो. आम्ही मान्य करतो चळवळीमुळे आमच्यावर हा वाचनाचा संस्कार झाला. पण आजची तरुण माणसं, म्हणजे सर्व तरुण माणसं वाचत नाहीत असंही माझं मत नाही. मला माहिती आहे, माझा मुलगासुद्धा पत्रकारितेमध्ये आहे, तो वाचतो. त्यांची वाचनाची माध्यमं वेगळी आहेत हेही मला माहिती आहे. ते AI हँडल करू शकतात, ते डायरेक्ट पुस्तक वाचत नसतील. मी असा आग्रह धरत नाही तरुणांनी पुस्तकच वाचावीत, वाचली पाहिजेत. पण पुस्तकातला मजकूर जिथे कुठे उपलब्ध आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे. AIच्या माध्यमातून आता 10 लिंक्स मिळतात. एक तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल टाईप केलं की 10 लिंक्स तुम्हाला मिळतात. वाचत जा. काही तरुण पत्रकार वाचतात, पण मला असं वाटतं की प्रत्येक पिढीमध्ये ना असे चांगले अभ्यासू पत्रकार असो किंवा चांगले नागरिक असो हे अल्पसंख्यक असतात. आमच्या वेळेलाही अल्पसंख्य होते. आता अधिक झालेला आहे वाह्यातपणा. आता फक्त काय म्हणतात ते माईक घेऊन जायचं सकाळी संजय राऊतांकडे, ते काहीतरी बोलणार, मग त्यांच्या विरोधी नेत्यांकडे जायचं, तुमचं मत काय, तुमचं मत काय. आम्ही काही शोधणार नाही, आम्ही ट्विटरवरून बातम्या करणार. आणि ट्विटर फेसबुक हे ॲडिशनल मटेरियल आहे ना. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सोशल मीडियाविषयी माझं काय मत आहे. मी पहिल्यापासून सोशल मीडियाचा सपोर्टर आहे. तो वाईट झाला हे मला मान्य आहे, तो दूषित झाला हे मला मान्य आहे. पण सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपल्याला चांगला विचारसुद्धा पसरवता येतो हे मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, कॉम्प्युटर आला, आमचे जॉर्ज फर्नांडिस त्याला विरोध करत होते. मला त्यावेळेला वाटलं की टेक्नॉलॉजीला विरोध करणं ही देशातल्या समाजवाद्यांची आणि कम्युनिस्टांची पहिली चूक आहे. टेक्नॉलॉजीला विरोध करू नका, कारण टेक्नॉलॉजीला विचारधारा नसते, टेक्नॉलॉजी कुणाच्याही बाजूची नसते हे लक्षात घ्या. कॉम्प्युटर जसा अशोक सिंघलनी वापरला विश्व हिंदू परिषदेचा, तसाच तो जयंत नारळीकरांनी वापरला. तुम्ही ते कशा प्रकारे वापरता, ती टेक्नॉलॉजी, ते माध्यम, तो प्लॅटफॉर्म, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला हे बघायला पाहिजे. तरुण पिढीचं जे आहे, तरुण पिढी वेगळ्या मार्गाने आपला विचार व्यक्त करेल, ती अभ्यास वेगळ्या मार्गाने करेल, तिची शैली वेगळी असेल. मी व्हिडिओ रोज करतो. मी तुम्हाला सांगतो, लोक मला विचारतात तुम्ही लेख का लिहित नाही. एक लेख 5,000 लोक वाचतात. खूप सांगतो मी 5,000, मला माहीत नाही किती, पण 3-4 हजार लोक वाचत असतील असं झालं. एक व्हिडिओ लाखभर माणसं बघतात ना. लोकांची वाचनाची सवय जर कमी झाली असेल काही का कारणाने, आपण आदर्श मानून त्यांनी वाचायला हवं, तर त्यांना दुसऱ्या मार्गाने तुम्ही सांगा ना तुमचा विचार. ज्ञानेश्वरी त्यांनी पुस्तकातूनच वाचली पाहिजे असं काय आहे का? एखाद्याला ज्ञानेश्वरी व्हिडिओवरून समजून घ्यायची असेल, समजून घेता येईल की. हल्ली तर इतके डॉक्टर पण येतात त्या सगळ्या चॅनल्सवर, वेब पोर्टल्सवर, की कोणत्या डॉक्टरचा ऐकायचा हा भ्रम निर्माण होतो आपल्या मनामध्ये. माध्यमं बदलली आहेत. मी कायम सांगत आलेलो आहे की बदललेली माध्यमं अख्ख्या जगामध्ये नेहमी प्रतिगामीच का वापरतात. पहिल्यांदा पुरोगामी लोकांना काय प्रॉब्लेम आहे का माध्यमं वापरायला? आत्ता सोशल मीडियावर 10 वर्षानंतर थोडं बॅलन्स व्हायला लागलं बघा. पहिल्यांदा तर आमच्यावर एवढे हल्ले व्हायचे, वाटेल त्या धमक्या, घाणघाण लिहिणं. त्यावेळेला जर आम्ही हटलो असतो ना तर आज सोशल मीडियावर नसतोच. आत्ता 10 वर्षानंतर बॅलन्स झालेलं आहे. फेसबुकवर पण बॅलन्स झालेलं आहे. येतात भाजप, मी माझा फेसबुक ओपन ठेवतो, भाजपवाले येतात, शिव्या घालतात, घाणघाण शिव्या घालतात. पण आता त्याचं काही वाटत नाही. सुरुवातीला वाटायचं अरे काय घाणेरड्या शिव्या घालतायत. तर मी आता म्हणतो घाणेरड्या शिव्या पण कळल्या ना आपल्याला. एरवी कशा कळल्या असत्या की फॅसिस्ट लोक इतरांना नामोहरम करायला काय काय मार्ग वापरतात.
आणि आपली सहनशक्ती पण वाढते. या देशातल्या कोर्टाने माझी सहनशक्ती वाढवली, या देशातल्या पोलिसांनी माझी सहनशक्ती वाढवली, तशी सोशल मीडिया ट्रोल्सनी सुद्धा सहनशक्ती वाढवलेली आहे माझी. हे लक्षात. खूप वेळ बोलतोय मी, मला असं वाटतं थांबतो आता. खूप बोलण्यासारखं आहे मीडिया आणि सद्यस्थिती. माझे 2 मुद्दे आहेत. मीडिया ICUमध्ये आहे, लोकशाही ICUमध्ये आहे, तसाच मीडियासुद्धा ICUमध्ये आहे. त्या मीडियाला पुन्हा वेगळ्या स्वरूपामध्ये जिवंत करावं लागेल. रवीश कुमारला 10 लाख 20 लाख प्रेक्षक मिळतात, मला लाखभर प्रेक्षक मिळतात, आणखीन कोणाला प्रशांत कदमला मिळतात. हे नवीन माध्यम आहे, ते वापरून घ्या. पुस्तकांची ओळख करायला सुद्धा माध्यम वापरून घ्या. मला माहिती आहे कमी येतील लोक. जे न्यूज रिलेटेड विषय असतात त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. लोकांनासुद्धा चटकदार न्यूज पाहिजे असेल, पण आपण करून देऊ की पुस्तकांची ओळख. काही माझं चॅनल आता सेट आहे, त्याच्यात 7-7.5 लाख सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे त्याला 15-20 हजार लोकांनी जरी हे केलं, लाईक केलं एखाद्या पुस्तकाची ओळख, आपण ही माध्यमं वापरली पाहिजे. मला तर वाटतं टेलिव्हिजन माध्यमसुद्धा आता वाईट झालं. बघा, आंबेडकरांनी सांगितलं होतं, ही भारतीय राज्यघटना वाईट लोकांच्या हातात गेली तर ती वाईट पद्धतीने वापरली जाईल. अगदी तेच माध्यमांच्या बाबतीत खरं आहे. आम्ही एक चॅनल चालवलं आणि ज्याचा मला अभिमान आहे. 2007 पासून 2014पर्यंत IBN लोकमत, आणि तिथे आम्ही वेगवेगळे पॉप्युलर चॅनल होतं. मी असं म्हणायचो की आमचं पॉप्युलर आणि गंभीर चॅनल आहे, पॉप्युलर अँड सिरियस. आम्ही थिल्लरपणा करत नाही. सिनेमाच्या बातम्या दाखवणं हा थिल्लरपणा नाही. सिनेमा हा गंभीर विषय आहे, त्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे. सिनेमा असो, नाटक असो, परफॉर्मिंग आर्ट्स, या गोष्टी आम्ही चालवलं ना, दाखवलं लोकांना, आणि ते पॉप्युलर चॅनल असून त्याला लोकांचा रिस्पॉन्स होता. माझं म्हणणं आहे, माणसं खराब करतात माध्यमं, माणसं खराब करतात. माणूसपणा सोडून सरपटणारे प्राणी होतात आणि माध्यमं खराब होतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा ही माणसांनी खराब केलेली आहे. पण मला शेवटी एवढंच सांगतो, मी आशा सोडलेली नाही आणि कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. मला नॉम चॉम्स्कीचं एक वाक्य आहे, ते कायम मी माझ्या डोक्यात ठेवतो की होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. तो होप इज अ गुड थिंग वगैरे म्हणत नाही त्या सिनेमाप्रमाणे. शशांक रिडम्पशन नावाचा जो सिनेमा आहे त्याच्यात होप इज अ गुड थिंग असं म्हणतात आणि ती कायम टिकणार आहे असं तो म्हणतो नायक. पण नॉम चॉम्स्की म्हणतो होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. रणनीती म्हणून आशावादी असणं हे सुद्धा आवश्यक आहे. तेव्हा मी आशावादी आहे. एवढ्या सगळ्या अंधारलेल्या जगामध्ये ही माझी रणनीती आहे आणि प्रत्येक पत्रकाराची, कार्यकर्त्याची, जग बदलेल असा विश्वास असणाऱ्याची तीच रणनीती असायला हवी. मित्र, तुम्हाला एकच गोष्ट सांगून थांबवतो की मी आशावादी आहे आणि ती आशा प्रत्येक वेळेला जागृत राहते, प्रफुल्लित होते. मी फक्त 2 उदाहरणं देतो शेवटी आणि संपवतो. एक तर न्यूयॉर्कमधलं उदाहरण आहे. परवा न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी निवडून आले. अमेरिकेचा अध्यक्ष एक उजव्या विचारांचा विकृत माणूस असताना जोहरान ममदानी नावाचा माणूस उदारमतवादी आणि जो असं म्हणतो मी सोशल डेमोक्रॅट आहे असं तो छातीटोकपणे सांगतो. मी मुसलमान आहे पण मुसलमान म्हणून मला मतं देऊ नका, मी सोशल डेमोक्रॅट आहे, मी तुमच्यासारखी काम करीन म्हणून मला निवडून द्या. काय आश्वासनं दिली? काही लोक म्हणतात तो मुसलमान म्हणून निवडून आला. भाजपवाल्यानंतर मुसलमान दिसला की ताबडतोब चालू करतात. त्यामुळे त्यांनी आता चालू केलं आहे मुंबईचा महापौर पण मुसलमान होणार का. अरे या येड्यानं इतिहास माहीत नाही. युसुफ मेहर अली मुंबईचे महापौर होते पूर्वी. मुंबईमध्ये महापौर होऊन गेलेले मुस्लिम. आम्ही हिंदू मुसलमानांचं कधी मुंबईकरांनी मानलं नाही. तुम्ही ते आता निर्माण करतात. तर जोहरान ममदानी जे निवडून आले, तुम्हाला माहिती असेल, हे काय मी सांगायची गरज नाही, लोकसत्तेच्या गिरीश कुबेरनी सुद्धा अग्रलेख लिहिला यावर. पण त्यांचे वडील हे आफ्रिकन आहेत आणि आई ही भारतीय आहे. तुम्हाला माहिती असेल, फिल्ममेकर जे आहेत, सलाम बॉम्बे वगैरे सिनेमे ज्यांनी बनवले, हिरा नायर भारतीय आहेत.
तेव्हा त्या झोरान ममदानीना कोण हां मूळ गुजराती ते तिथे गेले, आफ्रिकेत सेटल झाले, बरोबर आहे, इंडियन ओरिजिन दोघंही. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी एक संप केला होता. त्यांनी कुणासाठी संप केला? या 34 वर्षाचे आहेत फक्त. त्यांनी अमेरिकेतल्या टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी संप केला होता. ते उपोषणाला बसले. शेवटी गांधींच्या उपोषणाचा मार्गच सगळीकडे लागू होतो बघा. कारण अमेरिकेतले बहुसंख्य टॅक्सी ड्रायव्हर्स जे आहेत ते एशियन्स आहेत आणि हे टॅक्सी ड्रायव्हर्स मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले होते. तर त्यांना काहीतरी सरकारने रिलीफ द्यावा म्हणून हे उपोषणाला बसले आणि रिलीफ मिळाला. त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनी यावेळेला असं लोकांना सांगितलं की मी तुमचं बस भाडं जे आहे, न्यूयॉर्क शहरामध्ये बस भाडं हा मोठा विषय आहे, हे माफ करीन, फ्री बस सर्व्हिस तुम्हाला देईन. दुसरी गोष्ट, आपल्याकडे रेंट कंट्रोल आहे, अमेरिकेत रेंट कंट्रोल नाही आहे. तुमच्या भाड्यावर नियंत्रण आणीन. अमेरिकेत सुद्धा आपला असं समज असतो आणि हे इथून जाणारे NRI वगैरे आपल्याला काय सांगत नाहीत, पण अमेरिकेत सुद्धा गरीब लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. माझा मुलगा LA टाइम्समध्ये अप्रेंटिसशिप करत होता. होमलेस पीपल हा त्याचा विषय होता. त्यांनी शेकडो होमलेस लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि असं लक्षात आलं, चांगल्या घरातली माणसंसुद्धा रस्त्यावर राहत आहेत. कोणी पायपामध्ये राहतो आहे, कुणी कुठे राहतो आहे. होमलेस लोकांचा विषय, जो बेघर लोकांचा विषय आहे, तो अमेरिकेतसुद्धा संपलेला नाही आहे. अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे आणि या गरीब निम्न मध्यमवर्गीयांना या झोरान ममदानींनी दिलासा दिला की आम्ही तुमचं भाडं वाढवू देणार नाही असं सांगून. हे लक्षात घ्या. तो मुसलमान म्हणून निवडून आलेला नाही आहे, तो लोकांसाठी त्यांनी काहीतरी ठोस उपाय सांगितले, भाडं नियंत्रणाचा किंवा फ्री बस सर्व्हिसचा, आणि अनेक उपाय सांगितले. त्यांनी 1 लाख माणसं तयार केली. आमचा एक मित्र आहे अक्षय मराठे म्हणून, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्येच राहतो. तो पूर्वी तो केजरीवालांचा सहकारी होता. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आता तो अमेरिकेमध्ये नोकरी करतो. हा त्याच्यासाठी काम करत होता, झोरान ममदानीसाठी. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी परवा एक लेख लिहिला न्यूज लॉन्ड्रीला, 1 लाख व्हॉलंटियर्स त्यांनी तयार केले. जे व्हॉलंटियर्स घरोघरी गेले. 40 लाख लोकांपर्यंत अमेरिकेतले पोचले हे व्हॉलंटियर्स. मी तुम्हाला सांगतो, झोरान ममदानीचा विषय, त्याचा विजय हा मला माझी आशा जिवंत ठेवणारा विजय वाटतो. आजच्या हुकुमशाहीच्या काळामध्ये एक सोशल डेमोक्रॅट, गरिबांसाठी लढणारा माणूस विजयी होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे सांगितलं आहे, इथे निवडणुका कोणत्या दिवावर होतात, काहीतरी लाडक्या बहिणी, तिथे बिहारमध्ये 10,000 रुपये. मूळ प्रश्नावर निवडणुका होतच नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होत नाही, शिक्षणाच्या प्रश्नावर होत नाही, मूळ प्रश्नावर निवडणूक होत नाही. ज्या दिवशी आपल्याला या निवडणुका लोकांच्या प्रश्नावर आणता येतील, त्या दिवशी या देशातली लोकशाही ICUमधून बाहेर येईल. मला असं वाटतं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण करतो आहोत, गांधी भवन तर करतच आहे दरवेळेला प्रबोधनाचे प्रयत्न. पण माझ्या मनात विचारतो, 1 लाख लोक आपल्याला असे उभे करू शकतो का आपण, जे घरोघरी जातील. आमचा काय नाव त्याचं, राजवैभव कोल्हापूरचा, तो घटनेवर असंच काम करतो आहे. गावागावात त्यांनी व्हॉलंटियर्स तयार केलेले आहेत. घटना काय आहे लोकांना समजवणारे. अरे आपल्या देशातल्या लोकांना संविधान काय आहे हेच माहीत नाही अजून. आपण बड्या बाता करतो, पण साधं संविधान नाही माहिती. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं या देशात आता कुणाला शक्य नाही, म्हणून तो होत नाही. पण मी बघितलेलं आहे, मी अनुभव घेतलेला आहे. BBC बरोबर आमचा टायप होता IBN लोकमतचा, आणि 1948 नंतर म्हणजे गांधीजींच्या खुनानंतर या देशातला सगळ्यात लोकप्रिय राजकारणी कोण असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव आलं पहिलं. नेहरू वगैरे खाली होते. बाबासाहेब नंबर 1चे राजकारणी गांधीजींच्या हत्येनंतर देशातले. असं आल्यामुळे इतकी हेट मेल आम्हाला आली, इतका द्वेषयुक्त प्रचार झाला की तुम्ही बाबासाहेबांना म्हणता ते तर दलितांचे नेते आहेत.
आजही बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत, बाबासाहेब हे युगपुरुष आहेत, हे सर्वसामान्य जनतेला समजलेलंच नाही आहे. इतकी वर्ष आपण काम करून 75 वर्ष झाली, पण हे अजून समजलेलं नाही. बाबासाहेबांची घटना काय आहे, नेहरू काय आहेत, सगळं गेलं आहे फुकट असं मला वाटतं. हे आता प्रयत्न करत आहेत. आता वल्लभभाई पटेलांच्या नावाने काय वाटेल ते लिहिलं जातं आहे, वाटेल ते लिहिलं जातं आहे. नेहरू आणि त्यांची दुश्मनी कशी होती वगैरे कोणी काही वाचलेलंच नाही. अज्ञानी समाज जो असतो ना, तो हुकुमशहांना नेहमी मदत करतोय, लक्षात घ्या. या देशातल्या अघोषित हुकुमशहाला सुद्धा या अज्ञानी समाजानेच मदत केलेली आहे. मग या समाजाला काय दिला? पुतीननी जसं तिकडे रशियामध्ये मध्यम वर्गाला वेगवेगळ्या सवलती दिल्या आणि खुश ठेवलं, तसंच या देशामध्ये रेशन देऊन अमुक करून तमुक करून काही काय म्हणतात मोदी त्याला, रेवडी अशा रेवड्या देऊन लोकांना खुश ठेवलं जातं आहे. मग कशा लोकशाहीची लोक चिंता करतायत? लोकशाहीचा अनुभव जर डे टू डे लाईफमध्ये येईल, दर दिवशी येईल, तरच लोक चिंता करतील ना. तो अनुभव रोज व्हायला हवा. आणि मला असं वाटतं ममदानीसारखे 1 लाख व्हॉलेंटियर्स आपण तयार केले आणि ते महाराष्ट्रात घरोघरी गेले, तर इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा महाराष्ट्र निश्चितपणे बदलेल असं मला वाटतं. आणि एकदा बदलाचं वारं सगळीकडे पसरलं की मग मीडिया पण बदलेल, मग न्यायव्यवस्था पण बदलेल, मग लोकप्रतिनिधी पण बदलतील आणि मग सरकारला सुद्धा बदलावं लागेल. ही आशा माझ्या मनात आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी आमची लोकशाही ICUमधून बाहेर येईल आणि स्वतःच्या पायांवर उभी राहील. धन्यवाद.